दुसरा की हा टॉपिक सुशासन असल्यामुळं शासन आणि सुशासन आणि याच्यामध्ये शासन हा शब्द अनेक वेळेस येणार आहे. त्यावेळी ज्यावेळेस मी भाषणामध्ये किंवा माझ्या स्पीचमध्ये शासन हा शब्द प्रयोग करेल तर कोणत्याही एका विशिष्ट शासनाच्या बाबतीत बोलत नाही, शासन संस्था म्हणून मी बोलणार आहे. मग ती ग्लोबल लेवलची असेल, नॅशनल लेवलची असेल, आत्ताची असेल, 50 वर्षापूर्वीची असेल, तर शासन संस्था म्हणून त्याला अर्थ काढावा. त्याचा कोणत्याही एका विशिष्ट शासनाविरुद्ध किंवा एका विशिष्ट नेत्याविरुद्ध किंवा पार्टीविरुद्ध किंवा पार्टीच्या बाजूने असा कोणताही अर्थ त्याला अभिप्रेत नाही आहे. त्याच्यामुळे आता अभिप्रेत आहे शासनी संस्था म्हणून अभिप्रेत आहे. आता मला सांगण्यात आलं होतं की सर्वसाधारणपणे 6 वाजता हा कार्यक्रम चालू होईल आणि ज्यावेळेस आमची चर्चा झाली त्यावेळेस टॉपिक कोणता घ्यायचा चर्चा झाली त्यावेळेस सुशासनाच्या संदर्भात टॉपिक घ्यायचं ठरलं आणि डॉक्टर माधव गोरबडे यांनी लिहिलेलं पुस्तक हरवलेले सुशासन याच्यावरतीच बोलावं असा आग्रह झाला. आता शासन किंवा सुशासन हरवलं आहे की नाही हे समाज ठरवेल. त्याच्यामुळे हरवलेल्या किंवा न हरवलेल्या सुशासनाबद्दल किंवा शासनाबद्दल मी कमेंट करणार नाही, परंतु शासन व्यवस्था आणि सुशासन याविषयी आपण डेफिनेटली चर्चा करू शकतो. माझा उद्देश आज आपल्यासमोर बोलण्याचा एवढाच आहे की ज्या उद्देशानं समाज जगतो, मग तो भारतीय समाज असेल, महाराष्ट्र असेल, पुण्यातला असेल किंवा जागतिक स्तरावरचा असेल, ती संकल्पना आपल्याला व्यवस्थितपणे समजून घेण्याची गरज आहे. आणि त्या संकल्पनेच्या आधारावरती, ज्या प्रिन्सिपल्सवरती, व्हॅल्यूजवरती आपण सध्याची स्थिती काय आहे आणि पुढं कसं गेलं पाहिजे याच्यावरती विचार करण्याची गरज असते. आजकाल आपण शासन हा शब्द विकासाच्या जे डिबेट्स चालू आहे, डिस्कोर्स चालू आहे, याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात ऐकत असतो. आणि समाजामध्ये जागतिक स्तरापासून अगदी लोकल गावापर्यंत किंवा वॉर्डपर्यंत, रादर सोसायटीपर्यंत, सोसायटी जे आपल्या अनेक मोठ्या असतात तिथपर्यंतही याचा वापर होतो, याच्यावरती चर्चा होते. आणि बऱ्याच अंशी कल असा असतो की समाजामध्ये जे काही आज अवगुण आहेत, जे काही प्रॉब्लेम आहेत, त्याला सर्वस्वी शासन जबाबदार आहे. आता बघण्याचा दृष्टिकोन का झाला याच्यावरती विचारमंथन होणं गरजेचं आहे. तर मुळामध्ये शासन म्हणजे काय हे कदाचित थिओरिटिकल वाटेल, पण ते समजून घेणं गरजेचं आहे. तर शासन म्हणजे एक इन्स्टिट्यूशन नाही आहे, ती काही एक मोनोलिथिक स्ट्रक्चर नाही आहे, हे डायनॅमिक असतं. शासन म्हणजे एक निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि घेतलेला निर्णय राबवण्यासाठी जी प्रक्रिया असते अवलंबली जाते ते म्हणजे शासन. मग ते ग्लोबल स्तरावरचं असेल, राष्ट्रीय स्तरावरचं असेल, लोकल स्तरावरचं असेल, अगदी सोसायटी किंवा गाव पातळीच्या स्तरावरचं असेल. आता ज्यावेळी शासनाची आपण डेफिनेशन करतो आणि आपण ज्यावेळेस सुशासनाची अपेक्षा करतो त्यावेळेस आपल्यासमोर काय चित्र दिसतं? कारण आपण 21व्या शतकात 4थ्या इंडस्ट्रियल रेव्होल्युशनच्या काळातून आपण त्याच्यामध्ये राहत असून त्या 4थ्या इंडस्ट्रियल रेव्होल्युशनचा जाणतेपणे किंवा अजाणतेपणे आपण भाग आहोत. आणि हा भाग असताना सुशासन याच्यावरती किंवा शासन याच्यावरती आपण खूप मोठ्या प्रमाणात चर्चा करतो, परंतु ती कन्स्ट्रक्टिव्ह असते का, डिरेक्शनल असते का, खरोखर त्याच्यावर डिस्कोर्स होतो का? मला असा अभिप्रेत आहे की याच्यावरती खूप चांगल्या प्रकारचा डिस्कोर्स होणं गरजेचं आहे, विचारमंथन होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यातून एक कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम, एक टाईम बाउंड प्रोग्राम होणं गरजेचं आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला अभिप्रेत असलेला समाज या सुशासनाच्या माध्यमातून आपण आणू शकतो. आणि आणू शकत असू तर कशा पद्धती आणू शकतो, त्यासाठी काय केलं पाहिजे याच्यावरती विचार करण्याची गरज आहे. आता हे गुड गव्हर्नमेंट, बॅड गव्हर्नमेंट म्हणजे थोडक्यात आपण सुशासन किंवा कुशासन हे आपण जर समजलं तर ही काही नवीन संकल्पना नाही आहे. आपल्याला एक एक्झाम्पल देतो. 1337 आपल्यापैकी काही जणांनी वाचलं असेल तर मला माहीत नाही, 1337 ते 1339 या 2 वर्षाच्या काळामध्ये एक इटलीमध्ये लोरेंझेटी नावाचा एक पेंटर होता, आर्टिस्ट होता. आणि 1337 ते 39 या 2 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी एक भित्तीपत्रक तयार केलं, त्याला फ्रेस्को पेंटिंग असं म्हणतात. आणि ते भित्तीपत्रक काय होतं तर 3 भिंती होत्या, म्हणजे ही एक भिंत आणि अशा 2 भिंती, याच्यावर त्यांनी पेंट केलेलं होतं.
समोरची जी भिंत होती त्याच्यावरती राजा बसलेला होता, सिंहासन होतं, म्हणजे आजच्या टर्ममध्ये सांगायचं झालं तर गव्हर्नमेंट, त्यावेळेस किंगशिप होती म्हणून तो राजा आला. समोर आपण जसे बसलेला आहात तशी पब्लिक दिसते त्या पेंटिंगमध्ये. म्हणजे समोरच्या भिंतीवरती राजा दिसलेला आहे, समोर पब्लिक दिसते. उजव्या बाजूच्या भिंतीवरती काही पेंटिंग्ज आहेत आणि डाव्या बाजूच्या पेंटिंगवरती वॉलवरती काही पेंटिंग आहेत. आता ही समोर जे पेंटिंग आहे हे कन्सिडर करा की ही देशाची एक टेरिटरी आहे, एक जॉग्राफिकल एरिया आहे आणि त्याच्यामध्ये आपण सर्वजण नागरिक आहोत. या नागरिकांच्या भोवती बाउंड्री जी आहे ती एका दोरीनं किंवा त्याला आपण दोर म्हणू यांनी चारी बाजूने त्याला ठेवलेली आहे आणि तो दोर राजाच्या मनगटाला बांधलेला आहे, हातात धरलेला नाही, मनगटाला बांधलेला आहे. समोरच उजव्या बाजूला ज्यावेळेस बघतो त्यावेळेस चांगलं शहर आहे, शहरामध्ये दळणवळण व्यवस्था व्यवस्थित आहे, चांगल्या प्रकारचे घरं आहेत. शहराच्या बाजूला सेमी अर्बन एरिया आहे, त्या ठिकाणी ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणात चालतात, फॅक्टरीज वगैरे आहेत, मॅन्युफॅक्चरिंग चांगली होते. त्याच्या पलीकडे गावं आहेत, शेती आहे, शेतीमध्ये मुक्तपणे शेतकरी शेती करतायत. शहरामध्ये आनंदाने वातावरण आहे, मध्येच कल्चरल प्रोग्राम आहेत. म्हणजे एकंदर काय तर उजव्या बाजूच्या जी वॉल आहे त्याच्यावरती एक सुखाचं राज्य चाललेलं आहे, सुखाचा संसार चाललेला आहे, सुखाचा समाज आहे आणि समाजामधला प्रत्येक घटक हा योग्य प्रकारे आपला विकास करतो आणि त्याच्या माध्यमातून आनंद जीवन चांगला जगत आहे. ह्या बाजूला राजाच्या पुढे आणि पब्लिकच्या पेंटिंगच्या मध्ये न्यायाची न्यायदेवता आहे, ती समोर ठेवलेली आहे. ही एक बाजू पेंटिंग आहे. ही जी पेंटिंग आहे ती हॉल ऑफ 9 मध्ये आहे. ते हॉल ऑफ 9 का म्हटलेलं आहे तर त्यावेळेस आपल्यासारखी डेमोक्रेसी नव्हती, परंतु एक सॉर्ट ऑफ गव्हर्नन्स कसं असावं हे डेपिट करण्याचा, ज्यावेळेस गव्हर्नन्सच्या विषयावरती एवढी चर्चा होत नव्हती, डेमोक्रेसी नावालाही नव्हती, 14व्या शतकामध्ये 2 वर्षाच्या काळात ही पेंटिंग बनवली. आणि हॉल ऑफ 9 का म्हणतात कारण त्यावेळेस 9 ट्रेडर्स, इन्फ्लुएन्शियल ट्रेडर्स होते, ते रूल करण्यामध्ये राजाला तिथला गव्हर्नन्स करण्यामध्ये मदत करत होते आणि म्हणून ते हॉल ऑफ 9 असं म्हणतात. डाव्या बाजूला बघितलं तर शहर अविकसित आहे, खूप मोठ्या प्रमाणावरती तिथं ज्याला आपण दंगली म्हणू किंवा विकास नाही आहे, पॉवर्टी आहे असं बघितलं जातं. त्याच्या पलीकडं जर ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी किंवा मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी नाही आहे, एकमेकाविरुद्ध भांडणं चाललेली आहेत. शेतीमध्ये चांगल्या प्रकारचे शेतकरी शेती करू शकत नाही, मुक्त संचार करू शकत नाहीत. मुक्त संचार करू शकत नाही कारण शहरामध्ये आणि शहराच्या बाहेर दोन्हीकडे दंगेखोर आणि खूप मोठ्या प्रमाणावरती दरोडेखोर आहेत, त्याच्यामुळे भीतीचं वातावरण आहे. म्हणजे डाव्या बाजूला पेंटिंगवर त्याने असं दाखवलेलं आहे की वाईट शासन असलं म्हणजे त्याचे काय परिणाम होतात, आणि उजव्या बाजूला पेंटिंगवर दाखवलेलं आहे की चांगलं शासन असेल म्हणजे नेमकं काय परिणाम होतात. हे दोन्ही चित्र 1337 ते 1339 या काळामध्ये लोरेंजेटी नावाच्या पेंटरने इटलीमध्ये सिएना नावाचा छोटासा प्रॉव्हिन्स होता त्या ठिकाणी केलेलं आहे. ज्यावेळेस डेमोक्रेसी ही संकल्पना नव्हती, लोकशाही ही संकल्पना होती, राजेशाही होती आणि समोर राजा बसलेला आहे. आता हे पिक्चर काय दाखवतं तर हा पिक्चर एक जनरलमध्ये 14व्या शतकामध्ये गुड गव्हर्नन्स आणि बॅड गव्हर्नन्सचा परिणाम समाजावरती काय होतो हे डेपिक्ट करण्याचा त्याचा फ्रेस्को पेंटिंगच्या माध्यमातून हा प्रयत्न होता. ती परिस्थिती आज आहे का? त्याचा आजच्या 21व्या शतकात 2024 मध्ये आपण ज्या विषयी आपण बोलत आहोत त्याच्याशी काही संबंध आहे का? त्याच्याशी आपण कनेक्ट करू शकतो का? मला वाटतं ती जी संकल्पना आहे आजही तेवढ्याच प्रमाणात लागू होते. गुड गव्हर्नन्स असेल तर प्रॉस्पेरिटी येईल, ग्रोथ येईल, इक्वॅलिटी, जस्टिस, न्याय हे असेल. बॅड गव्हर्नन्स असेल तर अन्याय होईल, एकमेकाविरुद्ध भांडणं होतील, विकास होणार नाही, पर्यायानं सेल्फ सेंट्रिक इंडिव्हिज्युअल असतील, मग तो कल्चरल ग्रोथ होणार नाही, सामाजिक होणार नाही, आर्थिक होणार नाही, शैक्षणिक होणार नाही. ही जर संकल्पना आपण जर गुड गव्हर्नन्स आणि बॅड गव्हर्नन्स, त्यावेळेस त्यांनी शब्द प्रयोग केला होता, त्याला नंतरच्या काळात ॲलिगरी ऑफ गुड अँड बॅड गव्हर्नमेंट म्हणून त्याचं नॉमेनक्लेचर करण्यात आलं. तर ही जर संकल्पना 14व्या शतकात होती
आणि त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे इंडस्ट्रियल रेव्होल्युशन होऊन गेली, नॅशनलिझम आलं, फ्रीडम्स आलं, पॉप्युलेशन वाढलं, टेक्नॉलॉजी वाढली आणि आज आपण इंडस्ट्रियल रेव्होल्युशन 4 चौथ्या इंडस्ट्रियल रेव्होल्युशन राहत नसतानाही 14व्या शतकातल्या कन्सेप्टवरतीच अजूनही जर आहोत, तर कुठेतरी तुम्हाला आणि मला आणि आपण सर्वांना विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. तर आपण शासनामध्ये मुळामध्ये का शासन, सुशासन किंवा शासन याच्यावरती का चर्चा करतोय? असं काय आहे की शासनाशिवाय आपण काही करू शकत नाही किंवा शासन आपल्यावरती काय इफेक्ट करतं? तर ह्या सगळ्या पेंटिंगचा आणि या फिलॉसॉफीचा, पॉलिटिकल फिलॉसॉफीचा आतापर्यंत जर विचार केला आणि आत्ताची स्थिती बघितली तर आपल्यासमोर 3 प्रश्न उभे राहतात. आपल्यासमोर 3 प्रश्न उभे राहतात आणि 3 प्रश्न कोणते? शासनाचा किंवा शासन व्यवस्थेचा नागरिकावरती म्हणजे आपल्यावरती, शासित ज्याला आपण म्हणू, दोज हू आर गव्हर्न, यांच्यावरती काय परिणाम होतो? आपल्यावरती परिणाम जर झाला नसता तर कदाचित आपण त्याच्यावरती डिस्कशन केलं नसतं, त्याच्यावरती चर्चा केली नसती, त्याच्यावरती डिस्कोर्स केला नसता. तर जे शासित आहोत आपण, ऑल ऑफ अस, मी ॲज अ सिटीजन म्हणून बोलतोय, ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून बोलतोय, ज्यावेळेस मी समाजामध्ये वावरतो तर ह्या शासनाचा माझ्यावरती काय परिणाम होतो? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, जर शासनाचा परिणाम आपल्यावरती होतो असं मानलं तर ह्या शासन प्रक्रियेमध्ये किंवा शासन ठरवण्यामध्ये, निवड प्रक्रियेमध्ये मला काही चॉईस आहे का? ही निवड करण्यामध्ये किंवा ते शासन चालवण्यामध्ये मला काही चॉईस आहे का? आणि असेल तर कसं आहे? आणि तिसरा प्रश्न, एखादं शासन हे चांगलं आहे की वाईट आहे, गुड ऑर बॅड, हे मी कसं ठरवणार? ते मी ओळखणार कसं? याच्याविषयीच आहे. मला वाटतं गुड गव्हर्नन्स किंवा स्टेट आणि सिटीजन्स, राज्य आणि नागरिक, लोक, राज्य आणि समाज, गुड गव्हर्नन्स वर्सेस बॅड गव्हर्नन्स किंवा गव्हर्नन्स पर से, याचा संबंध असेल तर हा फक्त 3 प्रश्नाशी संबंध आहे. आणि या 3 प्रश्नाची जर आपण उकल करू शकलो तर निश्चितच आपला कन्सेप्ट हा क्लिअर होईल की गुड गव्हर्नन्स म्हणजे काय, बॅड गव्हर्नन्स म्हणजे काय, गुड गव्हर्नन्स करण्यासाठी काय अपेक्षित आहे. कारण आता कुणालाही विचारलं तर शासनाबद्दल हार्डली एनीबडी, आता मला माझे इंट्रोडक्शन देताना की बदल्या खूप झाल्या, त्याच्यावर टाळ्या वाढल्या, पण देर नथिंग टू क्लॅप अबाउट टू बी ट्रान्सफर्ड मोर दॅन एक्सपेक्टेड. नॉर्मल कोर्स ऑफ ॲक्शनपेक्षा जास्त झालं म्हणजे टाळ्या वाजवणं, दिस इज नथिंग समथिंग गुड. तर ह्या 3 प्रश्न याची जर उकल आपण करू शकलो तर मला वाटतं आपल्याला गव्हर्नन्स आणि गुड गव्हर्नन्स हे जर कळलं तर आपण त्याच्यावरती निश्चित उपाययोजना करू. कारण कुठे जायचं आहे हे जर माहीत नसेल आणि ते कुठे जायचं आहे तर पहिला प्रश्न आहे की आपण बऱ्याच वेळेस आपण कुठे जायचं आहे तो हा तिकडे जायचं आहे, मग कसं जायचं, आपण या पद्धतीने जाऊ, या मार्गाने जाऊ. पण मुळातला जो प्रश्न तो आपण विचारत नाही, आपण तिकडं का जायचं आहे, वाय. म्हणजे गुड गव्हर्नन्स पाहिजे. माझा प्रश्न असा आहे, गुड गव्हर्नन्स का पाहिजे, रादर गव्हर्नन्स का पाहिजे आणि गव्हर्नन्स काय आहे हे समजून जर घेतलं नाही, म्हणजे हे 3 प्रश्न जर आपण समजून घेतले नाही तर आपण जे बोलतोय, चर्चा करतोय, याला खूप सबस्टॅन्टिव्ह स्वरूप आपण देऊ शकणार नाही आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये, मग तो अगदी सोसायटी लेवलला असेल, फॅमिली लेवलला असेल, व्हिलेज किंवा नॅशनल आणि ग्लोबल लेवलला असेल. कारण आजचं कालचं गव्हर्नन्स हे खूप कॉम्प्लेक्स झालेलं आहे. इट इज नॉट लिमिटेड की तुम्ही म्हटलं की सोसायटी तर सोसायटी पुरतं मी समजू शकेल, बाकी सोसायटी मला घेणं नाही, असं नाही होऊ शकत. किंवा आपलं राज्य दुसऱ्या राज्याच्या विरुद्ध बोलू शकतं किंवा करू शकतं, किंवा भारत देश अमेरिका, रशिया, चायना यांना कन्सिडर न करता आपल्या पॉलिसी बनवू शकतो, असं नाही आहे. कारण इंटरकनेक्टेड वर्ल्डमध्ये राहतो आपण, त्याला ग्लोबल म्हणतो. त्यामुळे ग्लोबल गव्हर्नन्स टू लोकल, त्याला ग्लोकल आजकालच्या टर्म्स म्हणतो, तो त्या लेवलपर्यंत केलेलं आहे. म्हणून हे 3 प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे आणि 3 प्रश्नाची उत्तरं समजून घेणं गरजेचं आहे. तर पहिला प्रश्न मी जो म्हटलं आहे की शासनाचा मानवी जीवनावर, म्हणजे आपल्यावरती नागरिक म्हणून किंवा शासित म्हणून याच्यावरती काय परिणाम होतो. आता ज्यावेळेस हा विचार करतो, असं आहे का की माझा शासनाचा काही संबंध नाही आहे, त्याच्यामुळे शासनाला जे करायचं ते करावं, मी त्याच्याकडे पाठ करतो आणि मला वाटेल ते मी करतो आणि मी समाजामध्ये चांगल्या पद्धतीने राहू शकतो, अशी परिस्थिती आहे का? नाही आहे. त्याचं कारण असं आहे की शासनाचा प्रत्येक निर्णय आणि धोरण याचा आपल्या जीवनावरती डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम होत असतो. कारण ते सेप त्याप्रमाणे, त्याचं डिरेक्शन त्याप्रमाणे असते. कोणताही डिसिजन घ्या, यू टेक एनी डिसिजन, जो पब्लिक पॉलिसी ज्याला म्हणतो, जो डिसिजन म्हणतो, तो निर्णय, त्या निर्णयाचा परिणाम समाजावरती, प्रत्येक माणसावरती होतो. अगदी मॅरेजेस वाढवायचं असेल त्याच्यावरती मतमतांतर होऊ शकतात,
फॅमिली प्लॅनिंगचे प्रोजेक्ट असतील त्याच्यावरती होऊ शकतात, टॅक्स वाढवायचा असेल त्याच्यावरती होऊ शकतात, स्कीम असून डिस्ट्रीब्युटिव्ह जीएसटीच्या बाबतीत असेल त्या बाबतीत होतात, स्पर्धा परीक्षा MPSC UPSC मधलं एज वाढवायचं कमी करायचं याच्यावरती होऊ शकतात. तो शासनाचा प्रत्येक निर्णय हा आपल्याला अफेक्ट करतो, परिणाम करतो. तो किती प्रमाणात करतो तो डिपेंड्स कोणता निर्णय आहे, त्याच्या कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण बसतो त्या दृष्टीने बघायचा असतो. पण डेफिनेटली निर्णयाचा परिणाम होतो, तो डीपवरती होतो, वाईड होतो, थ्रूआउट लाईफ असतो, जन्मल्यापासून असतो, जन्माला मृत्यूपर्यंत असतो. मग हे जर असेल तर आपण हे म्हणू शकत नाही आहे की परिणाम होत नाही का. परिणाम होतो, तो कसा होतो याच्यावरती आपण विचार केला पाहिजे. म्हणून शासनाने ह्या दोघांमधलं रिलेशन असतं. याला डीपमध्ये की ज्याला याच्या गाभ्यात, ह्या प्रश्नाच्या गाभ्यात जर जायचं म्हटलं तर असं म्हणता येईल की वैयक्तिक सुख जे आपण प्रत्येकजण म्हणतो की मला आपण सुखाच्या पाठीमागे लागलो, मला हॅपीनेस पाहिजे, सॅटिस्फॅक्शन पाहिजे. वैयक्तिक सुख आपण ज्या प्रयत्न करत असतो ह्या वैयक्तिक सुखामध्ये शासन प्रणालीचा काय आणि कसा परिणाम होतो आणि ही शासन प्रणाली ठरवण्यामध्ये माझी काही निर्णय क्षमता आहे का याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ती शासन प्रणाली जर विकास होत असेल तर मी विचार जर होत असेल, शासन प्रणाली माझ्यावरती अफेक्ट करत असेल, परिणाम करत असेल, तर ते शासनाचे जे निर्णय आहेत, निर्णय क्षमता आहे, निर्णय प्रक्रिया आहे ही योग्य प्रकारे झाली पाहिजे. आता योग्य प्रकारे म्हणजे नेमकं काय हा एक मोठा प्रश्न असतो. त्यांनी जो निर्णय घेतला आहे शासनाने तो योग्य की अयोग्य हे कसं ठरवायचं हा तिसरा प्रश्न आहे. म्हणजे आपण मी जो म्हटलं तिसरा प्रश्न जो आहे की एखादं शासन चांगलं किंवा वाईट, एखादा निर्णय चांगला किंवा वाईट हे कसं ठरवायचं, तर ते ठरवण्याचे काहीतरी क्रायटेरिया पाहिजेत. तर आपण तिसऱ्या प्रश्नामध्ये होतो. पहिला प्रश्न असा आहे की परिणाम होतो, सकल होतो. कारण शासनाचा प्रत्येक निर्णय हा आपल्या पूर्णपणे जीवनशैलीशी निगडीत असतो. असा एकही निर्णय नाही आहे की ज्याच्यावरती आपल्यावरती परिणाम होणार नाही. पूर्णपणे जीवनशैली आणि आपल्या जीवनामध्ये विकास कशा पद्धतीने होतो, कोणत्या पद्धतीने होतो, आपल्याला शिक्षणाच्या किती संधी भेटतात, आर्थिक ग्रोथ किती होतो, किंवा मला फ्री ट्रेड करता येतो की नाही, मी बोलू शकतो की नाही, माझं वैयक्तिक स्वातंत्र्य जे आहे, लिबर्टी ज्याला म्हणून, लिबर्टी ऑफ थॉट असेल, लिबर्टी ऑफ एक्सप्रेशन असेल, एका भागातून दुसऱ्या भागात जायचं असेल, याच्यावरती शासन निर्णयाचा परिणाम होत असतो. आणि शासन म्हणजे कोण असतं तर ते डेमोक्रेसीच्या माध्यमातून आपण आज रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी, कारण डिरेक्ट डेमोक्रेसी पॉसिबल नाही आहे, कारण सगळेजण एकत्र येऊन निर्णय घेण्याची जी डेमोक्रेसी होती ग्रीसच्या एथेन्समध्ये चालू झाली त्यावेळेस होती, कारण त्यावेळेस पॉप्युलेशन कमी होतं. आज आपल्या इथं पुण्यात जरी एकत्र यायचं म्हणलं तरी शक्य नाही, डिसिजन मेकिंग शक्य नाही, म्हणून आपण रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीमध्ये आलो. तर आपले जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत आणि ते इम्प्लिमेंट करण्याचं काम जे वेगळे अधिकारी करतात, वेगळ्या संस्था करतात, त्यांच्या माध्यमातून ही डेमोक्रेसी हे निर्णय होत असतात. म्हणून दुसरा जो याला निगडीत प्रश्न येतो की ज्याच्या माध्यमातून म्हणजे शासन जे आपण निवडून देतो, म्हणजेच आपण आपल्या वतीनं ते काम करतात, कोणासाठी, आपल्यासाठीच करतात. ती निवडून देण्याच्या माझ्यामध्ये हा दुसरा जो प्रश्न आहे तर मला निवड आहे का, मला चॉईस आहे का. ज्यावेळेस मी म्हणतो की मला चॉईस आहे डेमोक्रेसीमध्ये, एव्हरी सिटीजन इज ॲज इम्पॉर्टंट ॲज अदर, प्रत्येकाला एक वोट आहे. मग आम्ही काय करतो, इलेक्शन घेतो, पिरियॉडिकल इलेक्शन घेतलं म्हणजे वोट करतो आणि परत पुढच्या 5 वर्षांनी इलेक्शन झालं त्यावेळेस परत वोट करतो. एक तर त्यांना कंटिन्यू करतो किंवा बदलतो. मधल्या 5 वर्षात काय करतो हा प्रश्न आहे. म्हणून निवडीचा अधिकार आहे का हा खूप संवेदनशील प्रश्न आहे. का संवेदनशील आहे, मतमतांतर खूप आहेत, पण मी ज्यावेळेस निवडून देतो कशाच्या आधारे देतो, कोणत्या कार्यक्रमाच्या आधारे देतो, कोणत्या उद्देशासाठी देतो, इंडिव्हिज्युअल उद्देशासाठी देतो का सार्वजनिक उद्देशासाठी देतो. आणि हे शासन 2 वर्ष 5 वर्ष जे काही टेन्युअर असेल ते चालू असताना त्याच्यावरती लक्ष ठेवण्याचं जे सर्वात महत्त्वाचं काम नागरिकांचं असतं, समाजाचं असतं, ते आपण करतो का. शासनाच्या प्रत्येक कृतीवरती आपण विचारमंथन करायचं असतो, प्रत्येक निर्णयाचा परिणाम काय होतो ह्याचं इव्हॅल्युएट करायचं असतं, ते आपण करतो का. आणि ते जर करत असू तर मग त्यांचा कार्यकाळ किती असावा, मग त्यांना परत निवडून द्यायचं का, त्याचे परिणाम काय होते, जर चुकीचा निर्णय घेत असेल तर त्याला विरोध करतो का. ही जी कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी आहे ती आपण करतो का ह्या दुसऱ्या प्रश्नामध्ये आहे. आपल्याला अधिकार तर आहे,
खूप मोठ्या प्रमाणात आहे. निवडून देण्याचा आहे, वॉच ठेवण्याचा आहे, कृतीवरती अंकुश ठेवण्याचा आहे, विरोध करण्याचा आहे. परंतु सार्वजनिक स्वरूपात आहे का एकट्या स्वरूपात वापर करतो, हा आपला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यावरती आपला दुसरा महत्त्वाचा इश्यू असतो. आणि म्हणून हे जर आपण करत नसू तर शासन कृतज्ञ होऊ शकतं, करप्ट होऊ शकतं, चुकीच्या दिशेनं जाऊ शकतो. आणि आपण म्हणतो की मग शासन हे चुकीचे निर्णय घेतं. तर चुकीचे निर्णय घेत असेल तर त्याला विरोध करण्याचं सुद्धा आपलं काम आहे. तो विरोध मात्र आपल्या रूल ऑफ लॉ, कारण डेमोक्रेसीमध्ये किंवा शासनामध्ये रूल ऑफ लॉ खूप महत्त्वाची गोष्ट अशी. अदरवाईज राज्य आणि जंगल राज याच्यात काही फरक राहिला नसता. जंगल राजमधून आपण याच्यात आलो, राज्य अशासाठी अस्तित्वात आलं की देअर शुड बी रूल ऑफ लॉ. म्हणजे सर्वांनी ते मान्य केलं पाहिजे. काही कन्व्हेन्शन्स असतील, काही लॉज असतील, त्या दृष्टीने मान्य केलं पाहिजे. हा दुसरा प्रश्न. आणि आता शेवटचा प्रश्न याच्यातून येतो की तिसरा जो महत्त्वाचा प्रश्न आहे की चांगलं किंवा वाईट शासन मी कसं ठरवायचं, त्याचे काही क्रायटेरिया आहेत का. तर चांगलं किंवा वाईट शासन ठरवताना मग मला वैयक्तिक फायदा झाला तर ते चांगलं, आणि मला मनासारखं जर झालं नाही तर ते वाईट, असं जर म्हणणार असू तर ते चुकीचं आहे. कारण चांगल्या वाईटची डेफिनेशन, चांगलं किंवा वाईट हा फक्त काही मटेरियल नाही, म्हणजे रिलेशन बिटवीन स्टेट अँड सिटीजन, राज्य आणि शासन आणि नागरिक लोक याच्यात तर रिलेशन हे काही फक्त भौतिक रिलेशन नाही आहे, तर ते नैतिक पण आहे, ते फिलॉसॉफिकल पण आहे, ते इक्विटेबल पाहिजे, ते जस्ट पाहिजे. तर त्या विषयाचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की जे शासन निर्णय घेत आहेत ते नैतिकदृष्ट्या समाजासाठी, राज्यासाठी योग्य आहेत की नाही आहेत, ते इक्विटेबल आहेत का, ते जस्ट आहेत का, फक्त वैयक्तिक बेनिफिटसाठी न होता ते सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून आहेत का. म्हणून तो प्रश्न येतो की सार्वजनिक हित, पब्लिक इंटरेस्ट वर्सेस इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट. मग ह्या तीन प्रश्नाचे उत्तर जर असतील आणि आपण डेमोक्रेसीमध्ये राहत असू, कारण आजच्या डेटपर्यंत सर्वात चांगलं गव्हर्नमेंट जे असेल, फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट ज्याला म्हणतो, डेमोक्रेसी आहे. कारण आजच्या डेटला डेमोक्रेसीपेक्षा बेटर गव्हर्नन्स अजून फॉर्म आलेला नाही, किंवा चांगल्या प्रकारचं शासन याच्यापेक्षा असू शकतं अजून आलेला नाही आहे. मग डेमोक्रेसी सर्वात चांगलं आहे तर ती कशा पद्धतीने चालते, हे तीन प्रश्नाचे आपण उकलिंग केल्यानंतर आपण ते इम्प्लिमेंट करतो का, त्याच्यामध्ये सहभाग घेतो का, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ह्या तीन प्रश्नाची उकल करत असताना ज्यावेळेस 14व्या शतकात जसं सांगितलं, तीच कन्सेप्ट 21व्या शतकात फास्ट फॉरवर्ड जर आपण आलो तर ते क्वेश्चन आज आहेत का व्हॅलिड, द आन्सर इज यस. ते क्वेश्चन आज व्हॅलिड आहेत. कारण शासनाचा इम्पॅक्ट आपल्यावरती होतो, चांगल्या किंवा वाईट प्रकारे होतो. त्यात निर्णय प्रक्रियेमध्ये आपला सहभाग आपला आहे का, निर्णय निश्चित आहे. आणि चांगल्या आणि वाईट प्रकारे आपण ठरवू शकतो का, तर हे क्रायटेरिया फक्त एक भौतिक म्हणून नव्हे तर एक नैतिक पातळीवरती जाऊन, जस्ट इक्वॅलिटी हे जे प्रिन्सिपल याच्यावरती जाऊन आपण ते बघितले पाहिजे. याचा परिणाम डेफिनेटली आपल्यावरती होतो. म्हणून स्टार्टिंगला काय झालं, मग हायरार्किकल गव्हर्नमेंट आलं की स्टेट आहे. आपल्याकडे आजही शासन म्हटलं की आपण काय बघतो, गाव स्तरावर म्हटलं की अरे जिल्हाधिकारी म्हणजे शासन, ही आपली संकल्पना आहे. राज्य स्तरावर म्हटलं की माननीय मुख्यमंत्री म्हणजे शासन. देशाच्या पातळीवर म्हटलं माननीय पंतप्रधान, राष्ट्रपती, हे म्हणजे आपल्या दृष्टीने शासन. ही जी संकल्पना आहे ही कधीच मोडकळीस निघलेली आहे. कारण हायरार्किकल गव्हर्नमेंटच्या काही लिमिटेशन्स होत्या. त्या लिमिटेशनच्या माध्यमातून जसं 1950च्या पुढे दशक गेली, कारण आर्ग्युमेंट काउंटर आर्ग्युमेंट असं झालं की ब्युरोक्रॅटिक गव्हर्नमेंट किंवा जे गव्हर्नमेंट आहे हायरार्किकल गव्हर्नमेंट, याला लिमिटेशन्स आहेत, ते एफिशियंट नाही आहेत. म्हणून न्यू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा जन्म झाला. आणि त्याच्यामधून मार्केट ड्रायव्हन फोर्सेस ज्याला म्हणतो, की मार्केट विल टेक केअर की प्रोडक्शन कोणतं पाहिजे, कन्झम्पशन कोणतं पाहिजे, डिमांड सप्लाय, या प्रिन्सिपल्सवरती आधारित मार्केट ड्रायव्हन फोर्सेस आले. पण मग ज्यावेळेस मार्केट ड्रायव्हन फोर्सेस आले त्यावेळेस पब्लिक गुड्सचं काय, म्हणजे कोणती कंपनी एखादा रोड तयार करणार आहे का आणि ती सर्व सार्वजनिक लोकांसाठी सर्वांसाठी देणार आहे का, किंवा सार्वजनिक रोड आहे तिथं लाईट नाही आहे तर कोणती सार्वजनिक कंपनी तयार करणार आहे का, नाही ते स्वतःसाठी करू शकतील, मग दुसऱ्या कोणाला भेटणार नाही, ज्याला पब्लिक गुड्स म्हणतो, ह्या कोण प्रोव्हाइड करणार. मग गव्हर्नमेंटचा इररिलेव्हन्स करून चालत नाही, आपल्याला आवश्यक आहे. म्हणून ह्या सर्व्हिसेस देण्यासाठी आवश्यक असल्यानंतर मग तिसरं आणि लेटेस्ट जे आपण म्हणतो, ज्याला नेटवर्क गव्हर्नन्स म्हणतो, म्हणजे एका बाजूला हायरार्किकल गव्हर्नन्स, दुसऱ्या बाजूला मार्केट गव्हर्नन्स आणि तिसऱ्या बाजूला नेटवर्किंग गव्हर्नन्स, की नेटवर्किंगच्या माध्यमातून गव्हर्नन्स, ज्याला लॉबिस्ट म्हणतो. खूप मोठ्या कंपन्या आहेत त्या लॉबिस्ट करतात, पॉलिसी इन्फ्लुएन्स करतात, डिसिजन घेतात, त्याच्यावरती इम्प्लिमेंट करतात. त्याचं आपल्यापैकी बरेच विद्यार्थ्यांनी काही संघटना स्थापन केलेल्या, तर MPSCचं काम चांगलं चालावं, वेळेत परीक्षा घ्याव्यात, ॲडव्हर्टाईज वेळेत काढावी, रिझल्ट वेळेत द्यावेत, आम्हाला जॉईन लवकर करून घ्यावं, ही डिमांड करण्यासाठी जशी एक लॉबी सक्रिय आहे, हे झालं नेटवर्किंग गव्हर्नन्स. याच्यातून प्रयत्न होतो.
पण हे तिन्ही जर वेगवेगळे बघितले तर त्या पद्धतीने आपलं काम करताना ना आश्चर्यातला परिस्थिती अशी आहे की त्याला मेटा गव्हर्नन्स नावाचा प्रकार आला आहे. तर याच्यातले जे काही चांगले गुण आहेत ते करून त्याच्या बेस्ट पॉसिबल गव्हर्नन्स किंवा कोलॅबोरेटिव्ह गव्हर्नन्स हा कन्सेप्ट सध्याच्या काळात आपण वापरतो. म्हणजे काय, जे हायरार्किक गव्हर्नमेंट आहे ते गव्हर्नमेंट, मार्केट फोर्सेस, नेटवर्क्स आणि पीपल या सगळ्यांनी म्हणून गव्हर्नन्स चालतं. कारण डिसिजन एक नाही, मल्टिपल्स आहेत, मल्टिपल स्टेक होल्डर्स आहेत. म्हणून जर आठवत असेल अगोदरच्या काळात कंपनी चालवताना शेअर होल्डर्सचा खूप महत्त्वाचा असायचा. आता शेअर होल्डर्स महत्त्वाचे आहेत पण त्यापेक्षा महत्त्वाचे स्टेक होल्डर्स हा झालेला आहे. म्हणजे फक्त ओनर्स जे आहेत ते महत्त्वाचे नाहीत, तर स्टेक होल्डर्स महत्त्वाचे आहेत, त्याच्यामध्ये त्यांचा कोणाचा सहभाग आहे. म्हणून गव्हर्नन्समध्ये सर्वात महत्त्वाचा स्टेक होल्डर जर कोण असेल ते नागरिक आहेत, समाज आहे. आणि म्हणून पीपल ज्याला कोलॅबोरेटिव्ह म्हणजे नागरिक हे सर्वात महत्त्वाचा स्टेक होल्डर असल्यामुळं नागरिकांनी लोकांनी चालवलेलं शासन आणि शासनाबरोबर इंटरॅक्शन करून त्याच्या माध्यमातून गव्हर्नन्स प्रस्थापित करणं, दिस लीड्स टुवर्ड्स गुड गव्हर्नन्स. आता हे कसं शक्य आहे, दॅट इज द पॉईंट. हे गुड गव्हर्नन्स अस्तित्वात आणण्यासाठी लोकांचा, नागरिकांचा रोल तितकाच महत्त्वाचा आहे. आणि हे समजून घेण्यासाठी निर्णय प्रक्रिया कशी होते हे समजवणं गरजेचं आहे. निर्णय प्रक्रिया अशी असते की एखादा निर्णय घ्यायचा झाल्यानंतर तो इश्यू अजेंड्यावरती आला पाहिजे, त्याला अजेंडा सेटिंग म्हणतात. हा अजेंडा सेटिंग कोण करतं? अपेक्षित आहे आपले रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नर करेल. पण खरोखरच फक्त रिप्रेझेंटेटिव्ह करू शकतात का? केला तर आपल्याला जो अपेक्षित आहे त्याप्रमाणे अजेंडा सेट होतो का? तो जो अजेंडा इश्यू आहे त्याचा ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो खरोखरच नोबल किंवा गव्हर्नन्स इम्प्रूव्ह करण्याचा आहे का? म्हणून मार्केट फोर्सेस आले, मार्केटमधल्या कंपन्या आले, त्यांना जो योग्य डिसिजन होतो त्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला. मग नेटवर्किंग गव्हर्नन्स आलं की ज्याच्यामध्ये जे वेगवेगळे समाजामधले जे घटक आहेत ते एकत्र आले. मग ते NGOच्या माध्यमातून असतील, सिटीजन फॉरमच्या माध्यमातून असतील, एकत्रित सोसायटी असतील, यांनी एखाद्या विषयावरती करायचं, त्यासाठी आम्हाला हा डिसिजन पाहिजे, त्यासाठी लॉबिंग करायचं, इन्फ्लुएन्स करायचं, डिसिजन घ्यायचा आणि इम्प्लिमेंट करून घ्यायचं. याच्यामध्ये लिमिटेशन एवढं आलं की पर्टिक्युलर ग्रुप्स, पर्टिक्युलर नागरिक, पर्टिक्युलर समाज किंवा एरिया याच्यावरती ज्या डिसिजन होऊ लागले, सर्वांना अपेक्षित असे डिसिजन होत नव्हते. आणि म्हणून पार्टिसिपेशन ऑफ पीपल हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आला. कारण अल्टिमेटली कोणतीही इन्स्टिट्यूट, आपण ज्यावेळेस गव्हर्नन्स म्हणतो ते कोणत्या तरी संस्थेच्या मार्फत, म्हणजे चीफ मिनिस्टर ही संस्था झाली, जिल्हाधिकारी ही संस्था झाली, पंतप्रधान ही संस्था झाली, इलेक्शन कमिशन ही संस्था झाली, RBI ही संस्था झाली. ही जी गव्हर्नन्स करते वेगवेगळ्या विषयावरती या संस्थेच्या मार्फत बघतो. आता ही संस्था म्हणजे चार भिंती आहेत का? संस्था म्हणजेच गव्हर्नन्स ज्याच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून होतं ते म्हणजे सिस्टम, त्याच्यामधले जे एलिमेंट्स असतात त्याच्या माध्यमातून होतं. आणि ते एलिमेंट्स कोण? ते तुम्ही आणि मी आहेत. कंपनीमध्ये त्यांचं MD असेल, बोर्ड ऑफ डायरेक्टर असतील, शेअर होल्डर्स असतील, इथपर्यंत ठीक होतं. आता आपण स्टेक होल्डरचं महत्त्व करतो. म्हणून आता कंपन्या काम करताना सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून ESG गव्हर्नन्सकडे गेल्यात. एन्व्हायरमेंट सोशल गव्हर्नन्स इश्यूवर त्यांचा फोकस चालू आहे. गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा स्टेक होल्डर, मग आम्हाला डिसिजन घ्यायचा तर माझा हा मोठा स्टेक होल्डर आहे, त्यासाठी मी काय केलं पाहिजे की हा वंचित समाज आहे, मग तो वंचित समाजाला एकत्र पुढे आणण्यासाठी त्यांना इक्वल अपॉर्च्युनिटी दिली पाहिजे. मग डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस आला पाहिजे, जस्ट केलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे? जॉन रॉसने यांनी एक डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणावरती जस्टिसची थिअरी केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस किंवा जस्टिस द्यायचं जर असेल, एव्हरीबडी मस्ट गेट इक्वल अपॉर्च्युनिटी. म्हणजे स्पर्धा परीक्षेला बसण्यासाठी किंवा सक्सेस होण्यासाठी ग्रॅज्युएट हा क्वालिफिकेशन आहे. तर ग्रॅज्युएट होण्यासाठी सर्वांना संधी दिली पाहिजे, म्हणजे एज्युकेशन सर्वांना दिलं पाहिजे. पण जस्ट रॉस त्याच्या पुढे जातात. तो व्यक्ती त्याच लेवलचं एज्युकेशन जो कॉन्व्हेंटमधला, मुंबईमधला, दिल्लीमधला व्यक्ती, एक श्रीमंत घरातला व्यक्ती मुलगा घेऊ शकतो, त्या स्तरावरचं एज्युकेशन त्याला दिलं जाऊ शकतं का? त्या लेवलपर्यंत त्याची स्थिती काय इथपर्यंत जाऊन बघावं लागेल, त्यावेळी जस्टिस होईल असं म्हटलं जातं. मग आपल्या भारत देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती डायव्हर्सिटीज आहेत, इनइक्वॅलिटीज आहे, पॉवर्टी आहे, एवढे प्रॉब्लेम्स आहेत. मग एवढे असताना हे जस्टिस देण्यासाठी शासनानं काम करण्याचे गरजेचं आहे. आणि म्हणून आपण ते शासन वेगवेगळे निर्णय घेऊन त्यांना मदत करत असतं की प्रत्येकाला इक्वल अपॉर्च्युनिटी भेटली पाहिजे आणि इक्वल अपॉर्च्युनिटी भेटण्यासाठी त्यांना इम्पॉवर केलं पाहिजे. आणि ती इम्पॉवरमेंटची प्रक्रिया सतत चालू असल्यामुळं आपल्यामध्ये बदल घडलेले आहेत. कदाचित ते आपल्याला अपेक्षित तेवढ्या स्पीडने, अपेक्षित त्या क्वालिटीचे नसतील. ते का नसतील? तर डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये, गव्हर्नन्सच्या प्रक्रियेमध्ये आपला सहभाग, मी परत म्हणतो सहभाग, पार्टिसिपेशन, कन्सल्टेशन नाही, पार्टिसिपेशन किती असतं हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून ते
एखादा इश्यू आपल्या अंगाशी आल्यानंतर खूप आपण तडफेन उठतो, की पुण्यामध्ये जसं मी आता याच्यावरती बोलणारच आहे, MPSC परीक्षेवर खूप मोठ्या प्रमाणावरती वारंवार आंदोलनं होत असतात, परीक्षा डेट, डबल परीक्षा वगैरे वगैरे. वाईट आहे का? बिलकुल वाईट नाही, कारण तुमचा जस्टिस भेटण्यासाठी तुम्ही ते फाईट केलं पाहिजे. बट इज दॅट द ऑब्जेक्टिव्ह? आय विल कम टू दॅट. तर ही जस्टिस देण्यासाठी जी संकल्पना आहे, इक्विटेबल राईट्स देण्यासाठी, तुमच्या जीवनावरती परिणाम करण्यासाठी जे निर्णय आहे त्याच्यामध्ये आपण सहभागी आहोत का? आणि कॉन्स्टंटली सहभागी आहोत का? एक वेळेस मतदान केलं म्हणजे नाही. जसं मी सांगितलं की त्याच्यावरती लक्ष ठेवणे, त्याच्या कृतीवरती लक्ष ठेवणे, जे निर्णय होते निर्णयाचे परिणाम काय होतील, ते जर नेगेटिव्ह होत असतील तर ते रोलबॅक करायला लावणे, त्याला विरोध करणे, हे आपलं कर्तव्य आहे. हे आपण करत आहोत का? हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि मग त्या दृष्टीने जर आपण केलं, त्याला पार्टिसिपेटिव्ह गव्हर्नन्स जे म्हणतो, नॉट ओन्ली रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट. रिप्रेझेंटेटिव्ह तर आहेच आहे, कारण इनडिरेक्ट डेमोक्रेसी आहे, सगळेजण एकत्र मिळून निर्णय घेणं शक्य नाही. कदाचित तेवढं नॉलेज आपल्या प्रत्येक व्यक्तीकडे नसतं. जे टेक्निकल एक्सपर्टीज आहेत त्यांच्याकडे काही गोष्टी असतील, तुमच्याकडे काही गोष्टी असतील, या सगळ्यांचं नॉलेज एकत्र करून बेस्ट डिसिजन ज्याच्यामुळं समाजावरती चांगला परिणाम होईल, इक्विटेबल असेल, न्याय भेटेल आणि सर्वांसाठी सारखा कायदा असेल, रूल ऑफ लॉ ज्याला म्हणू, डिस्क्रिमिनेशन नसेल, प्रत्येक निर्णय घेतलेला जो असेल त्याला अकाउंटेबिलिटी असेल, म्हणजे ज्यांनी निर्णय घेतला आहे त्याला तो बांधील असेल, त्याची जबाबदारी असेल, तो योग्य होतो, इम्प्लिमेंट योग्य प्रकारे होतो की नाही, आणि त्याचा परिणाम चांगला झाला पाहिजे, यासाठी अकाउंटेबिलिटी बिल्ड पाहिजे. हे सगळं बघण्यासाठी काय? ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता निर्णयामध्ये आणि निर्णय प्रक्रिया इम्प्लिमेंटेशनमध्ये पाहिजे. आणि पारदर्शकता आणण्यासाठी आपण काही प्रयत्न करत आहोत का? शासन काही प्रयत्न करत आहोत का? तर ही अकाउंटेबिलिटी, रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट, पार्टिसिपेशन, कॉन्स्टंट व्हिजिलन्स, कॅपेबिलिटी, ते जे गव्हर्न करतायत ते केपेबल आहेत का? त्यांना आपणच निवडून दिलेलं आहे, किंवा अधिकारी जे असतात ते कोणत्या तरी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून निवडून तिथं जातात, ते योग्य आहेत का? योग्य माणसाला योग्य ठिकाणी पोस्टिंग दिले का? त्याप्रमाणे तो काम करतोय का? त्याचे रिझल्ट बघतायत का? का काम करत असताना मला काहीतरी वाटलं म्हणून आर्बिट्ररी माझ्या विरुद्ध गेल्यावर मी बाजूला काढतो, दुसऱ्या कोणाला तरी आणतो एका पर्टिक्युलर इंटरेस्ट पुढे जाण्यासाठी. ह्या गोष्टीचा ज्यावेळेस विचार करतो आणि ज्यावेळेस याच्यामध्ये ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन, इन्व्हॉल्वमेंट नागरिकांचं असतं, त्यावेळेस गव्हर्नन्स टर्न्स टुवर्ड्स गुड गव्हर्नन्स. आणि इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस, त्याला एंड नाही आहे. जसं आता आपल्याला माहिती आहे की कोविड आला, कोविडच्या काळामध्ये कोविड काय होता हे कुणालाच माहीत नव्हतं. मी त्यावेळेस नागपूरला म्युनिसिपल कमिशनर होतो. सडनली आला, लॉकडाऊन जागे सांगितलं, नो बडी न्यू व्हॉट इज टू बी डन. तो कसा होतो, कसा ट्रान्समिट होतो, त्याला मेथॉडॉलॉजी काय, डॉक्टर्स पेशंटला टॅकल करायला तयार नाहीत, आयडेंटिफाय कशा करायच्या, ICUमध्ये डॉक्टर जायला तयार नाही आहेत, वे फॉरवर्ड काय, किती दिवस चालणार माहीत नाही आहे, कारण हे दिस इज समथिंग. मग कन्सेप्ट के त्याला अँटिसिपेटरी गव्हर्नमेंट पाहिजे. तुम्ही त्याला अजाईल गव्हर्नन्स म्हणा, अँटिसिपेटरी म्हणा, गुड गव्हर्नन्स म्हणा, सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत ज्या व्हिजनवरती, फोरसाईटवरती, इन द पब्लिक इंटरेस्ट केल्या जातील, वेळोवेळी केल्या जातील, सेन्सिटिव्हली संवेदनशीलपणे केल्या जातील, हे सगळं करणं म्हणजे गुड गव्हर्नन्स आहे. आणि त्याची सुरुवात ही आपल्याला स्वतःपासून करावी लागणार आहे. आता प्रश्न असा आहे की हे सुशासन अस्तित्वात आहे का, किंवा अस्तित्वात आणलं जाऊ शकतं का? शासन तर अस्तित्वात आहे, नागरिक पण आहेत, संस्था पण आहेत, मग प्रॉब्लेम कुठे? म्हणजे सिस्टममधले सर्व पार्ट आहेत. संस्था आहे ज्याच्या माध्यमातून हे शासन होणार आहे, संस्था चालक आहेत, म्हणजे टिळक स्मारक मंदिर आहे तर इथं ट्रस्टीज आहेत, त्यांना कसं चालवायचं आहे, कुणाला भाड्यानं द्यायचं आहे, कितीने भाड्यानं द्यायचं आहे, त्याचा वेळ काय असणार आहे, रूल्स रेग्युलेशन्स आहेत. तसं आपल्या शासनाच्या बाबतीत आहे. कॉलेज असेल तर कॉलेजच्या बाबतीत आहे. त्याच्यामध्ये काम करणारे किंवा रोल परफॉर्म करणारे नागरिक आहेत, एम्प्लॉईज आहेत. मग शासनाच्या बाबतीत हे असताना, संस्था असताना, शासन असताना, नागरिक असताना गुड गव्हर्नन्स का होऊ शकत नाही? ट्रान्सपरन्सली का होऊ शकत नाही? अकाउंटेबल गव्हर्नन्स का राहू शकत नाही? संवेदनशील का राहू शकत नाही? ऑल दीज आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड गव्हर्नन्स. कारण आपण याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात बोलू शकतो, एका फीचरवरती आपण खूप डिस्कशन करू शकतो. माझी अपेक्षा असते की याच्यावरती विचार करण्याची गरज आहे, त्याची विचार स्वतःपासून सुरुवात करण्याची गरज आहे. उदाहरण मी अनेक देऊ शकतो, अनेक चांगल्या प्रकारचे प्रोजेक्ट होतात, फक्त ते आयसोलेशनमध्ये होतात. सो लेट्स टेक एक्झाम्पल. आता किती वेळ आहे माझ्याकडे? कारण सर्वसाधारणपण 1 तास बोलावं असं नाही. माझ्यासाठी भरपूर बंधन आहेत. तर फॉर एक्झाम्पल कोणताही, तर फॉर एक्झाम्पल मी गुड गव्हर्नन्स सांगितलं की जे फीचर्स सांगितले, आणि त्याच्यामध्ये
आपला इम्पॉर्टन्स काय आहे तर मी सांगितले 3 प्रश्नाचे उत्तर आपण ज्यावेळेस द्यायला प्रयत्न करतो त्यावेळेस शासन आणि आपण याचा खूप क्लोज रिलेशन आहे आपण इस्टॅब्लिश केलं. त्याच्यामध्ये आपला निर्णय प्रक्रियेमध्ये आपल्याला चॉईस आहे का आहे, हे चॉईस करायचं का म्हणजे डाव्या बाजूचं भित्तीपत्रक चॉईस करायचं का उजव्या बाजूचं करायचं हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून त्या भित्तीपत्रकामध्ये जसं की मनगटाला दोरी बांधली आहे म्हणजेच देर इज अ डिरेक्ट रिलेशन बिटवीन पब्लिक अँड गव्हर्नमेंट आणि ते हातात नाही दिलेलं बांधलेलं आहे. म्हणजे गव्हर्नमेंट हे पब्लिकला बांधलेलं आहे, रिस्पॉन्सिबल अकाउंटेबल हा त्याचा अर्थ आहे. विचार करा 1337 14वे शतक, आज आपण 21व्या शतकात आहोत. कन्सेप्ट तोच आहे. त्यावेळी डेमोक्रेसी सुद्धा नव्हती, थोड्याफार प्रमाणात रिन्यासा मुवमेंट त्यानंतर चालू होत होत्या. त्याच्या परिणाम म्हणजे अगदी एथेन्समध्ये जिथं डेमोक्रेसी सुरू झाली त्याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी सुद्धा हा कन्सेप्ट आला नाही. हा सिएना या प्रॉव्हिन्समध्ये एका पेंटरने प्रोजेक्ट केला आणि त्याचे परिणाम विश्व शतकात बघितलं. 1900 वर्ल्ड वॉर फर्स्ट नंतर नाझी जर्मनी आली, कितीक लोकांना प्रॉसिक्यूट केलं गेलं बॅड गव्हर्नन्स. उदाहरण ग्रेट लीप फॉरवर्ड चायनामध्ये 60-70च्या दशकात झालं. भुकेमुळे लोक किती, कुणी सांगतं 20 लाख मेले, कुणी सांगतं 50 लाख मेले. नंबर इमॅटेरियल खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्या शतकामध्ये वर्ल्ड वॉर फर्स्टच्या अगोदर अमेरिकेचा सारखा देश युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे माहीत नव्हतं, परंतु त्यानंतर वर्ल्ड वॉर सेकंड नंतर आणि पर्टिक्युलर कोल्ड वॉर नंतर ओनली सुपर पॉवर इन द वर्ल्ड आहे. त्याचा जन्मसुद्धा त्याच शतकामध्ये झालेला आहे. हे द्योतक आहे की गुड गव्हर्नन्स म्हणजे काय होऊ शकते. याचा अर्थ अमेरिकेमध्ये सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत का असा अर्थ होत नाही, किंवा जर्मनी आणि चायनामध्ये सगळ्याच वाईट आहे का असा त्याचा अर्थ नाही. पण एक सिंबॉलिक जर म्हणून बघितलं तर गुड गव्हर्नन्स इम्पॅक्ट काय होऊ शकतो, बॅड गव्हर्नन्सचा काय होऊ शकतो आणि हे का होतं हे समजून घेण्याची गरज आहे. आणि आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस समजून घेण्याची गरज आहे. एक उदाहरण म्हणून, कारण मी दुसऱ्याचं उदाहरण देऊ शकत नाही, मी स्वतःचं देतो. मला आठवतं मी 2016 नवी मुंबईला म्युनिसिपल कमिशनर म्हणून जॉईन झालो. डेट वॉज आय थिंक 2 मे 2016. जॉईन झाल्यानंतर मी मीटिंग घेतल्या, माहिती घेतली. दुसऱ्या दिवशी जे कमिशनरचं रेसिडेन्स आहे त्याच्या बाजूला गार्डन आहे, ते गार्डनमध्ये वॉकला गेलो. सकाळी गार्डनमध्ये वॉकला गेल्यानंतर एक व्यक्ती माझ्याकडे आला. त्याने म्हटलं सर मला आपल्याशी बोलायचं आहे. मला आश्चर्य वाटलं, कारण पहिला किंवा दुसरा किंवा 2-4 दिवस झालेले असतील, एक्झॅक्टली आय डोंट रिमेंबर, पण एक पहिल्या 8 दिवसातली गोष्ट आहे. म्हटलं बोला काय इश्यू आहे. त्यांनी सांगितलं की इथं पर्टिक्युलर इश्यू आहे या गार्डनमध्ये, इथं काहीतरी हे कचरा पडतो, त्याच्यातून साप निघतात आणि त्याच्यामुळं आजूबाजूच्या रहिवाशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण असतं. मुलांना चावलं असतं त्याची विषबाधा होऊ शकते, मृत्यू होऊ शकतात, तशी भीती आहे. म्हटलं आपण कंप्लेंट केली नाही का. म्हणजे मी अनेक कंप्लेंट केलेल्या आहेत पण मला रिस्पॉन्स काय भेटला नाही. म्हटलं कुणाला केलं. मी सर्व स्तरांना म्हणजे मेलवरती केलेले आहेत, लेटर लिहून केलेले आहेत, इथले जे वॉर्ड ऑफिसर वगैरे आहेत त्यांना भेटून सांगितलेलं आहे, पण तो प्रश्न परमनंटली काही सुटत नाही. म्हटलं ठीक आहे मी बघतो काय करता येईल ते. जस्ट इमॅजिन केलं मी, एक व्यक्ती सर्वसाधारण नागरिक तुमच्यासारखा माझ्यासारखा अनेक वर्षापासून सार्वजनिक ठिकाणी कचरा पडला जातो. टाकणारे कोण असतात, नागरिकच असतात, बाहेरून कुठून येत नाही. म्हणजे नवी मुंबईमध्ये कचरा पुण्याचा जात नाही, नवी मुंबईतल्याच नागरिकांचा असतो. परंतु त्याच्यामुळे तिथल्या सार्वजनिक आरोग्याला किंवा सिक्युरिटीला किंवा मुलांना जर धोका होत असेल आणि ते ॲड्रेस करण्यासाठी ते गव्हर्नमेंटकडे म्हणजे तिथलं गव्हर्नमेंट म्हणजे महानगरपालिका यांच्याकडे जात असेल आणि तो अनेक महिन्यापासून अनेक वर्षापासून तो ॲड्रेस होत नसेल, असं का. हा प्रश्न कोणत्याही संवेदनशील मला ज्याला म्हणता येईल कॉन्शियस पर्सनला, ज्याची सद्विवेक बुद्धी जागी आहे त्याला पडेल. कुणी नॉर्मल माणूस असू द्या, अधिकारी असू द्या, पदाधिकारी असू, कुणी असं पडेल. त्यानंतर मी ऑफिसला गेलो. मी अधिकाऱ्यांना विचारलं की अशी अशी कंप्लेन आहे, काय झालं त्याच्यामध्ये. नाही ते करून घेतो. करून घ्या तुम्ही, दॅट इज नॉट एन इश्यू. ते का ॲड्रेस का नाही झालं याचं मला ॲनालिसिस पाहिजे. मग त्याच्यातून म्हटलं आपल्याकडे अशा ग्रीव्हन्स रिड्रेसल म्हणजे तक्रारी ज्या आहेत हे खूप छोटं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये विकास होणार आहे का नाही आहे, पण विकासाला सपोर्टिव्ह डेफिनेटली होऊ शकतं. म्हणजे गव्हर्नमेंटचा फेस नागरिकावर जो असतो तर फर्स्ट थिंग इज माझ्या तक्रारीचं काय याच्यावरती खूप महत्त्वाचं असतं. की माझी तक्रार जर ऐकली जाणार असेल आणि सोडवली जाणार असेल तर मी त्याला गुड गव्हर्नन्सचं स्वरूप देतो. दॅट इज नॉट द ओनली इंडिकेटर, दॅट इज वन ऑफ द मेनी इंडिकेटर्स. पण तो जर एवढं इंडिकेटर जर असेल तर ते का म्हणजे आपल्याकडे कंप्लेंट येतात. म्हणजे हो आपल्याकडे ॲप पण आहे. म्हणलं ॲप पण आहे. म्हणलं व्हेरी गुड. मग ॲप आहे ती ॲड्रेस का होत नाही, मी काय प्रॉब्लेम बघू शकतो. म्हणलं ठीक आहे ॲपमध्ये आहे ती काय प्रणाली, कशा पद्धतीने आपण काम करतो, मला एखादं दाखवा. त्यांना ओपन करायला लावलं ॲप. जे ॲप होतं म्हणजे महानगरपालिकेचं आणि 2016 खूप जुनी गोष्ट नाही. कंप्लेन आली. कंप्लेन आल्यानंतर आमची सिस्टम करते
ती समजा एक्स वॉर्डची आहे ते एक्स वॉर्ड ऑफिसर किंवा जे कोणी अधिकारी कन्सर्न आहे त्याच्याकडे पाठवून देते आणि जो कंप्लेंट आहे त्याला मेसेज पाठवते, आपली कंप्लेंट भेटली, आपली कंप्लेंट ह्या अधिकाऱ्याकडे पाठवली आहे, कृपया पुढील कारवाईसाठी त्यांच्याकडे संपर्क करा. म्हणलं ओके. मग अशा किती कंप्लेंट सॉल्व्ह झाल्या? सगळ्या करतो, आल्या की फॉरवर्ड करतो. व्हेरी गुड. बरं म्हटलं. मग मला हे नागरिक 1-1.5 वर्षापासून ते म्हणतात की त्यांनी कंप्लेंट केलेली आहे, त्याच्यावरती का ऑर्डर झालं नाही? मी त्या ऑर्डर ऑफिसरला विचारून सांगतो. म्हटलं फाईन सांगा. मला हा एक मेथड, दुसरी काय मेथड आहे? मी रायटिंगमध्ये ज्या कंप्लेंट येतात त्याचा आपल्याकडे रजिस्टर आहे. म्हटलं व्हेरी गुड. मग रजिस्टर आल्यानंतर त्याच्या कंप्लेंटचा फॉलोअप कसा घेतो? ते आपण वॉर्ड ऑफिसरला पाठवतो आणि वॉर्ड ऑफिसर त्याची कारवाई करायला सांगतो. मला त्याचा अहवाल माहीत नाही. व्हेरी गुड. बरं, नागरिकांना जर कमिशनरला किंवा आपल्याला भेटायचं असेल त्याचं काही मेकॅनिझम आहे का? नाही, ते कधी येऊन भेटू शकता. उत्तम. दिवसातून किती भेटता सांगता येणार नाही, डिपेंड मीटिंग किती आहेत, मी ऑफिसमध्ये आहे का, दौऱ्यावर आहे, याच्यावरती अवलंबून असतं. अग्रीड. कारण तो सुद्धा गव्हर्नन्सचा पार्ट आहे. मी थोडा विचार केला. विचार काय केला की पहिल्या दिवशी मी गार्डनमध्ये वॉकला जातो आणि एक नागरिक येतो आणि माझ्याकडे गाऱ्हाणं मांडतो की हे पर्टिक्युलर इश्यू सॉल्व्ह झालेला नाही. असे कित्येक असतील. प्रत्येकाला नोकरी आहे, फॅमिली सांभाळायची आहे, नोकरीला जायचं आहे, जॉब आहे, वगैरे वगैरे वगैरे. मग काय केलं पाहिजे असं मी विचारलं. आपण असं गार्डनमध्ये जाऊन लोकांची घराणे नाही काय ऐकू शकत? सगळे अधिकारी म्हणे असं कसं सर, म्हणे किती दिवस जाणार, गार्डनमध्ये कोण येणार? मग आपला तो वेळ नाही, आपण 10 ते 6च्या दरम्यान जायचं का सकाळी जायचं, कसं करणार? मग बरं, लोक वॉकसाठी येतात, मग ते घराणे कसे मांडणार? त्यांना प्रश्न असतात. मला खरोखरच प्रश्न पडला की असा आता जर मला नागरिक जाताना बोलतोय, त्याला जर एक प्लॅटफॉर्म करून दिला तर काय होऊ शकेल? मला आपण एक एक्सपेरिमेंट करूयात. आपण दर शनिवारी सकाळी 7 वाजता प्री डिसाइडेड ठिकाणी, म्हणजे 8 दिवस अगोदर तिथं बॅनर लावून टाकायचे त्या गार्डनला की पुढच्या शनिवारी सकाळी 7 वाजता कमिशनर इथे येणार आहेत, ज्यांना आपल्या कंप्लेंट द्यायच्या त्यांनी तिथं यावं. ते म्हणजे सर दररोज सकाळी शनिवारी सकाळी 7 शनिवारी सुट्टी असते. म्हणलं हो असते, म्हणूनच जायचं म्हटलं. नावेलाच होता, कारण कमिशनर म्हटल्यानंतर चॅलेंज कसं करणार? शेवटी बॉस इज ऑलवेज राईट. मला नुसतं असं नाही करायचं. सो लेट अस स्ट्रक्चर इट. म्हणलं नाव काय द्या, आपण त्याला एक नाव देऊ म्हटलं, कारण प्रत्येक प्रोग्राम जर नाव असेल तर चांगलं असतं ना. नावाशिवाय काय? म्हणलं कमिशनरला भेटायचं तर मीट द कमिशनर. नाही सर, मीट द कमिशनर बरोबर वाटत नाही. मीट म्हटल्यानंतर त्यांनी आपल्याकडे यायला पाहिजे, आपण त्यांच्याकडे जातोय. म्हणलं बरोबर आहे, आपण त्यांच्याकडे जातोय तर म्हणजे लोकांच्या दृष्टीने म्हणजे वॉक विथ कमिशनर. ठीक आहे, म्हणजे वॉक विथ, मग आम्ही ते नाव ठरलं वॉक विथ कमिशनर. आणि ह्या वॉक विथ कमिशनरचा जन्म असा झाला, ती काही कोणती स्कीम नव्हती, मला काही शासनाने सांगितलेलं नव्हतं, नागरिकांची काही मागणी नव्हती. परंतु मला असं वाटलं की गव्हर्नन्स चांगलं करण्यासाठी, कारण कोणताही गव्हर्नन्स म्हणजे ग्रीव्हन्स त्याचा एक पार्ट आहे, खूप छोटासा पार्ट आहे, खूप मोठा नाही आहे पण छोटासा आहे, पण त्याचं द्योतक आहे. इट अ सिम्बल. गुड गव्हर्नन्सचं फीचर आहे ट्रान्सपरंट, ॲक्सेसिबल आपण ज्याला म्हणतो, लोकांमधलं गव्हर्नन्स. सो लेट्स गो टू द पीपल. 24 तास जाणं शक्य नाही. वर्किंग डेला आम्हाला यायचं असतं, तयार व्हायचं असतं, सकाळी 9ला यायचं, वरतून मी आणखीन बरोबर 9:45ला येणार, म्हणजे 9:45 आत त्यांना येणं भाग आहे. मग मला सकाळी वेळ भेटत म्हणून शनिवार हा निवडला. आणि फक्त मी नाही जाणार म्हटलं, सगळे HOD माझ्याबरोबर असतील, हेड ऑफ द डिपार्टमेंट 17, 18, 20 जेवढे अधिकारी असतील आमचे हेड ऑफिसचे ते सर्व असतील, प्लस इथला वॉर्ड ऑफिसर असेल. यांनी सकाळी 7 वाजता तिथं हजर राहायचं, माझ्यावर वॉक करायचा, 1 राऊंड असेल 2 असेल जे काही ते करायचं. आणि मग चालता चालता आपण ग्रीव्हन्सेस ऐकायचे. मग चालता चालता कसे आपण प्रयत्न तर करू म्हटलं, नंतर एका ठिकाणी बसू. आणि हे केल्यानंतर नुसतं ऐकायचे नाही म्हटलं, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. मग त्याचा फॉर्मॅट डिसाईड केला मी की हा डेट आहे, ह्या दिवशी हा व्यक्ती आला, याचं हे ग्रीव्हन्स आहे, हे ग्रीव्हन्स सॉल्व्ह झालं की नाही. कारण मी दर सोमवारी, माझी एक सवय आहे, दर सोमवारी सकाळी पहिला जो आवर 9:45 वाजता HODची मीटिंग घेतो. माझी सवय ती पहिल्यापासून आहे की गेल्या आठवड्यात काय सांगितलं होतं,
त्याच्यातले किती कामं झाले, किती बाकी राहिलेत, किती पत्र आले होते, किती कारवाई झाली, याचा सगळा लेखाजोखा त्या 1 तासामध्ये असतो माझा. दर सोमवारच्या मीटिंगमध्ये याचा आढावा घेतला जाईल की गेल्या आठवड्यामध्ये वॉक विथ कमिशनरमध्ये किती कंप्लेंट आल्या होत्या, त्याच्यातल्या किती मार्गी लागल्या, किती बाकी आहेत, त्या बाकी असण्याचे कारणं काय आहेत. म्हणजे तुम्हाला तिथं बजेट नाही आहे का, तुमची कारवाई केलेली नाही आहे का, पॉलिसी डिसिजनचा प्रॉब्लेम आहे का, तुम्हाला वाटलं नाही म्हणून तुम्ही केलेलं नाही, व्हॉट एव्हर रिझन्स, मला ते कारणं लागतील. एक फॉर्मॅट डिसाईड केला आणि वी स्टार्टेड ऑफ. पहिला पब्लिक म्हणजे प्रेस नोट दिली, लोक आले, वॉक बंद झाला, ग्रीव्हन्सेस वाढले. कारण वॉक करताना तेवढं शिकून एका ठिकाणी उभा बसलो, खूप मोठ्या प्रमाणात पहिल्या दिवशी मला आठवतं 50-60 कंप्लेंट माझ्याकडे आल्या त्या दिवशी. आता ते मी सर्व HOD बोलवलेले होते, HOD बोलवले होते, फॉर्मॅट होता. आता त्यांना माहीत होतं की हे जर दर सोमवारी उत्तर द्यायचं आहे आणि त्याच्यातल्या 70 ते 80% कंप्लेंट अशा असतात की अगदी 10 मिनिटात सॉल्व्ह होऊ शकतात. सिंपल साध्या गोष्ट, इथं कचरा पडला आहे, तिथं लाईट चालतच नाही, ड्रेनेज ब्लॉकेज झालेला आहे, इथं गार्डन आहे, गार्डनमधले ते जे झाडं किंवा फ्लॉवर आहेत कटिंग झालेली नाही, वगैरे 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 छोट्या छोट्या गोष्टी असतात. 70 to 80. बाय द टाईम आय रिच्ड ऑफिस, म्हणजे 7 ते 8 हा करा किंवा का 8:30 घेतला, 9पर्यंत घेतला, 9:45 मी ऑफिसला आलो आणि 11 वाजेपर्यंत तिथल्या वॉर्ड ऑफिसकडून रिपोर्ट आला की 50 पैकी 30 कंप्लेंटचं निराकरण ॲक्च्युअली झालेलं आहे. व्हेरी गुड. एवढी एफिशियन्सी असेल तर याच्यापेक्षा दुसरं काही तर असू शकत नाही. दिस इज व्हॉट वी आर हिअर फॉर. बाकीच्या 20चं काय, तर काही ठिकाणी बजेटची गरज होती, काही ठिकाणी डिमांड जी होती पॉलिसी, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात मला इथं रोड बनवायचा, तो तर काही 1 तासात होऊ शकत नाही. रोड बनवण्यासाठी रोड मान्य आहे का, त्याच्यात बजेट आहे का, बजेटली प्रोजेक्ट ते इम्प्लिमेंट होतोय का, वगैरे बाकीच्या गोष्टी त्या कराव्या लागतील. आणि ही सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये जसे काय अनुभव येत गेले त्याप्रमाणे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन पण आम्ही करत गेलो. फॉर्मॅट कसा असावा, काय असावा, कोण रिस्पॉन्सिबल असावा वगैरे. यू विल नॉट बिलीव्ह, मी तिथं किती महिने होतं, 10 महिने टेंटेटिव्हली. 10 महिन्यामध्ये वॉक विथ कमिशनरमध्ये मोर दॅन 3000 ग्रीव्हन्सेस आम्ही ॲड्रेस केले. माझ्या दृष्टीने 3000 ग्रीव्हन्सेस महत्त्वाचे नव्हते, परंतु त्याच्यातून निर्माण झालेलं वर्क कल्चर हे इम्पॉर्टंट होतं. म्हणलं हा ते एक फॉर्मॅट झाला, 1 आठवडा गेला, म्हणलं हा तर एक फॉर्मॅट झाला. दुसरा मीट द कमिशनर, का नेहमीप्रमाणे मी माझी सवय आहे 3 ते 4 किंवा 4 ते 5 हा मी एक्सक्लुझिव्ह वेळ ज्या ज्या ठिकाणी काम करतो त्या त्या ठिकाणी नागरिकांना विदाऊट अपॉइंटमेंट भेटण्याचा ॲक्सेस मी ठरवून ठेवला. परत कोणत्याही ठिकाणी असेल मी 4 ते 5 किंवा 3 ते 4 वाटेवर द टाईम, त्यावेळेत कुणीही विदाऊट अपॉइंटमेंट येऊ शकतं, ग्रीव्हन्स देऊ शकतो, चर्चा करू शकतो, असं माझे हा दुसरा फॉर्मॅट झाला. पण म्हटलं काही लोक तिथं पण येऊ शकत नाहीत, काही लोक मला भेटू पण शकत नाहीत, काही पत्राने देऊ शकतात, परंतु टेक्नॉलॉजीचा वापर का करायचा नाही. म्हणून म्हणलं लेटेस्ट मेक अ ॲप. जो होता तो योग्य होता, कारण ते फॉरवर्ड करायचे. आता मला माहीत नाही आहे तुम्ही कोणत्या प्रकारचे ॲप, आपल्यापैकी जर नवी मुंबईतला कोणी ॲप किंवा PMPML इथला, मी ज्यावेळेस होता त्यावेळेस मी एक ॲप तयार केला होता, तो जर वापरला असेल आणि आता चालू आहे की नाही मला माहीत नाही, जर असेल तो कसा ऑटोमॅटिक आहे. आणि त्याच्यामध्ये मी काय येतोय, मी एक्झाम्पल काय देतोय, कारण गुड गव्हर्नन्सचे सगळे प्रिन्सिपल त्या एका ॲपमध्ये मी टाकलेले आहेत. ऑल मी एक्सप्लेन करतो. म्हणून आपण ॲप तयार करूया. मग ॲप तयार करण्यासाठी मी काय केलं की लेटेस्ट अंडरस्टँड द प्रोसेस. एखादी कंप्लेंट आली म्हणजे आपली त्याची प्रोसेस काय, कंप्लेंट येते, आपण ते फॉरवर्ड करतो, तो अधिकारी असाईन करतो दुसऱ्याला, त्याच्याकडून रिपोर्ट येतो, रिपोर्ट आल्यानंतर ते अधिकाऱ्याकडे जातो आणि ते त्याला कळवलं जातं किंवा नाही कळवलं जातं आणि क्लोज होते. ही प्रोसेस आहे. म्हणजे लेखी कंप्लेंट ज्या येतात त्या ॲड्रेस का होत नाहीत, कारण 50% जास्त कंप्लेंट एका अधिकाऱ्याकडे गेला की तो लिहून पाठवतो, ही कंप्लेंट ह्या विभागाशी संबंधित नाही, त्या विभागाकडे आहे, तिकडे याचा पाठवली येते. 50% कंप्लेंट अशा बाजूला जातात. आणि म्हणून व्यक्ती 1 वेळेस फॉलो करतो, 2 वेळेस करतो, 3 वेळेस करून सोडून देतो. किती जणांकडे जाणार, कारण मला लिमिटेशन आहे, माझं कुटुंब आहे, मला नोकरी आहे, माझा व्यवसाय आहे, मी किती फॉलो करणार. परत साहेब आले, भेटतील नाही भेटतील उत्तर, हा एक प्रकार. असं का होतं, त्याचं बेसिक कारण असं आहे की अकाउंटेबिलिटी फिक्स नसते किंवा अकाउंटेबिलिटी फिक्स केली जात नाही. जबाबदारी ज्याला म्हणून, एक व्यक्ती जर त्याला जबाबदार असेल आणि त्यांनी काम जर केलं नाही, त्याला त्याची पनिशमेंट जर भेटणार असेल आणि इफ ही ऑर सी इज हेल्ड रिस्पॉन्सिबल, रिस्पॉन्स वाढतो. दुसरी गोष्ट, जे काही येतं त्याचं पिरियॉडिक रिव्ह्यू होणं गरजेचं असतं. त्याच्यावरती काय झालं, काय अडचणी आल्या, त्याला मदत करणं अपेक्षित आहे, ही दुसरी गोष्ट झाली. आणि तिसरी गोष्ट, ज्या स्टेजेस आहेत, मी 5 स्टेजेस असतात, त्या 5 स्टेजेसची आवश्यकता आहे का, जितक्या माणसाच्या माध्यमातून जातं तेवढ्या माणसाची आवश्यकता आहे का, तेवढं प्रोसेस करण्यात तेवढा वेळ गरजेचा आहे का, या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर आम्ही डिझाईन केलं ॲपचं.
आणि त्या ॲपचं डिझाईन असं होतं की नवी मुंबईमधला किंवा इथं PMला जे होतं PM ज्या एरियामधले पुणे मेट्रोपॉलिटन एरियामधला कोणताही नागरिकाला जर कंप्लेंट टाकायची फक्त त्याने तो ॲप डाउनलोड करायचा. तिथल्या ॲपचं नाव होतं NMMC E-Connect. डाउनलोड करायचा. एक वेळेस त्यांचे क्रेडेन्शियल्स लिहायचे म्हणजे जे काही त्याचे रेसिडेन्स एरिया आणि एखादी कंप्लेंट टाकायची आहे. ॲप ओपन करायचा, फर्स्ट बटन. सेकंड तुमचा ऑड सिलेक्ट करायचा. ऑड तुम्हाला टाकावं त्याच्यात ड्रिल डाऊन असेल, ऑड सिलेक्ट करायचा. कंप्लेंटमध्ये सुद्धा आम्ही ड्रिल डाऊन केलं होतं. सगळ्या कंप्लेंट प्रकारच्या जवळजवळ 150-1च्या आसपास आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कंप्लेंट केल्या. त्याच्या व्यतिरिक्त काही टाकायचं टाकू शकतो ते ड्रिल डाऊन चेक करायचं. फोटो असेल, व्हिडिओ असेल तर ते टाकायची प्रोव्हिजन होतं ते करायचं आणि अपलोड करायचं. 3 स्टेजेस. 4th क्लिक ठेवणार नाही अशा प्रकारचा ॲप होता. आता हे झाल्यानंतर द मोमेंट इट इज अपलोडेड, कंप्लेंट अपलोड केली आहे त्या मोमेंटला 2 घटना घडतात. एक, ती कंप्लेंट असाईन होते ज्या अधिकाऱ्याला काम करायचे त्याला, कारण त्याचा अल्गोरिदम पाठीमागं बॅक एंडला आम्ही केलेलं होतं. सो इट इज असाईन टू अ पर्टिक्युलर ऑफिस ओनली, नॉट टू समबडी एल्स. आणि त्या अधिकाऱ्याला ते फॉरवर्ड करण्याचा किंवा कोणा शिफ्ट करण्याचा अधिकार नव्हता. जर चुकून समजा एखादी आलीच तर ती माझ्यापर्यंत रेफर करायची सांगितलं होतं, तुम्ही स्वतः नाही करायची. ज्यावेळेस माझ्यापर्यंत सांगितलं तर ऑटोमॅटिक रेफर करायच्या सुद्धा करणार नाही, स्वतःहून करून घेतात. असाईन झाले. असाईन झाल्यानंतर इतक्या पुरतं होणार नाही तर मग पुढं काय केलं की 24 आवर्स मी टाईमलाईन त्याच्यात ठरवून दिली होती अल्गोरिदममध्ये. विदिन 24 आवर्स त्या अधिकाऱ्याने, जे असाईन अधिकारी आहेत त्यांनी ती ओपन करायची, फक्त ओपन करायची, नथिंग मोर दॅन दॅट. ओपन करायची. कारण कंप्लेंटकडे कोणी बघितलं तर पाहिजे, वाचलं तर पाहिजे. आणि त्याची पहिली स्टेप म्हणजे कंप्लेंट काय बघितलं पाहिजे त्यासाठी ओपन करायची. म्हणजे पत्र आलं तर आम्ही काय करतो, टिक पाठवून दिलं, वाचत सुद्धा नाही. तर याच्यामध्ये तुम्ही ओपन करा. आता ओपन केलं म्हणजे वाचलं असं सिस्टमद्वारे दिसतं की याच ओपन डेट. जर समजा त्या अधिकाऱ्यांना 24 आवरमध्ये ओपन केली नाही तर 24 आवर फर्स्ट सेकंडला दॅट कंप्लेंट विल ऑटोमॅटिकली एस्केलेटेड टू हायर ऑफिसर. फक्त एवढंच नाही, ज्या मोमेंटला ती कंप्लेंट एस्केलेट होते किंवा ग्रीव्हन्स एस्केलेट होतं त्या मोमेंटला ज्या अधिकाऱ्यांनी ओपन केली त्याला ऑटोमॅटिक सिस्टमद्वारे शोकत जाते. ऑटोमॅटिकली सिस्टम दोन्ही ॲक्शन एकाच वेळेस होतात, एस्केलेशन आणि नोटीस. एस्केलेट टू हायर ऑफिसर, नोटीस टू द कन्सर्न ऑफिसर. स्टार्टिंगला अधिकाऱ्यांना वाटलं असं कुठं असतं का. पहिल्या 8 दिवस एवढ्या नोटीस गेल्या की ते परेशान झाले की ओपन करायला लागले. आणि शेवटी अकाउंटेबिलिटी आहे, तुमचा इफेमरल रोल आहे, तुमच्यावर ॲक्शन घेण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट तयार करावं लागतं. ते डॉक्युमेंट ऑटोमॅटिकली सिस्टमद्वारे तयार होत होतं. बट त्याचा फॉर्मॅट मी व्यवस्थित ठरवून दिला होता, जो रूल्समध्ये बसला तो फॉर्मॅट व्यवस्थित करून टाकला होता. जसं गेलं की फक्त त्याचं नाव टाईप ऑटोमॅटिकली व्हायचं, ऑटोमॅटिक कोणाला डिस्क्रिप्शन नव्हतं, ऑटोमॅटिक सिस्टममध्ये जायचं आणि ते त्याच्या नावावरती ॲड ऑन होत जायचं. त्याचं उत्तर पण मला येणं अपेक्षित होतं. समजा त्यांनी ओपन केली तर मग त्या कंप्लेंटला डिपेंडिंग ऑन कंप्लेंट 3 to 7 डेज आणि काही केसमध्ये 3 आठवडे 4 आठवडे असा वेळ दिला होता. कारण काही गोष्टी ज्या असतात प्लॅनिंग डिपार्टमेंटच्या बिल्डिंगच्या त्याला खूप वेळ लागतो, तर त्या अनुषंगाने दिलं होतं. त्या 3, 5, 7 डेज 90% याच्यामध्ये त्यांनी ते उत्तर द्यायचं, म्हणजे कंप्लेंट ॲड्रेस करून उत्तर द्यायचं. जर तिथंही समजा त्यांनी त्या वेळ पाळली नाही तर सेम प्रोसेस अजून एस्केलेट होणार, नोटीस जाणार. सेम जी ओपन नाही केली तीच, उत्तर नाही दिलं तर होतं. उत्तर दिलंच तर नागरिकांना उत्तर जाणार. आणि इन बिटवीन नागरिकाला हे माहिती आहे की ज्या मोमेंटला अपलोड केली त्या मोमेंटला ते कोणत्या अधिकाऱ्याकडे गेली, त्याच्याकडे ट्रॅकर होतं की तुमच्या यांच्याकडे अधिकार आहे, इतक्या वाजता गेलेली आहे. त्या कोणत्याही क्षणी तुम्ही ओपन करून बघू शकता तुमच्या कंप्लेंटचं स्टेटस काय आहे, त्याचं उत्तर आलं आहे का. उत्तर आलं तर तुमच्यावरती येईल, तुमच्या जे काही ईमेल दिला असेल, फोन असेल किंवा वॉटेवर दिलं असेल त्याच्या माध्यमातून आपल्याला येईल. उत्तर आल्यानंतर नागरिकाला, कंप्लेनंटला ही आम्ही मुभा दिली होती की तुम्ही त्या उत्तराशी सहमत आहात का असहमत आहात. आर यू सॅटिस्फाईड ऑर नॉट सॅटिस्फाईड. तर 2 बटन समोर यायचे, सॅटिस्फाईड किंवा अनसॅटिस्फाईड. सॅटिस्फाईड म्हटलं तर कंप्लेंट विल बी क्लोज्ड. अनसॅटिस्फाईड म्हटलं तर कंप्लेंट विल बी एस्केलेटेड. इट विल नॉट गो टू द सेम ऑफिसर, इट विल गो टू एस्केलेट हायर ऑफिसर. आणि हायर ऑफिसर हॅज टू गेट इट व्हेरीफाईड. त्यांनी योग्य केलं, अयोग्य केलं असं 3 टाइम्स आम्ही चान्सेस द्यायचो. कारण काही लोकांना काहीही केलं तरी सॅटिस्फाय होत नाही अशी पण परिस्थिती आहे. म्हणजे मी जर उत्तर दिलं तर ते मला मान्यच नसतं, असेही काही असतात, कमी असतात पण असतात. मग ही सिस्टम चालू केली. ही सिस्टम चालू केल्यानंतर हळूहळू रिस्पॉन्स वाढत गेला. 15 दिवस हा ॲप झाला. त्याच्यातून ज्या काही त्रुटी राहिल्या, बग झाले ते काढले. मला 3 ते 4 किंवा 4 ते 5 दरम्यान नागरिक आले, साहेब तुमचा ॲप खूप छान आहे. म्हणलं काय झालं. आम्ही कंप्लेंट करून 10 मिनटं म्हणजे रात्रीचा वेळ जर सोडला आणि ऑफिस जर असेल सर्वसाधारणपणे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 मध्ये असेल तर
5व्या मिनिटाला मला फोन येतो, साहेब काय ते सांगा अगोदर मला. ऑफिसमधून फोन जातो, तो ॲड्रेस होतो आणि असे 90% प्रॉब्लेम आमचे सॉल्व्ह व्हायला लागले. सो वी आर हॅपी. व्हेरी गुड. हे काय झालं? नंबर 1 अकाउंटेबिलिटी, नंबर 2 ट्रान्सपरन्सी, नंबर 3 पार्टिसिपेशन. सॅटिस्फाईड अनसॅटिस्फाईड मी दिलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं याच्या व्यतिरिक्त आणखी एक त्याच्यामध्ये होतं की जो कंप्लेनंट आहे तो कंप्लेनंट याला त्या उत्तराबद्दल किंवा सर्व्हिसबद्दल स्टार रेटिंग द्यायचा आम्ही ऑप्शन दिलेला होता की 5 स्टार केले होते. 1 स्टार वर्स्ट, 5 स्टार बेस्ट. आणि असे स्टार ॲट द एंड ऑफ द इयर वर्षभरातून जे येतील दे विल बी अकाउंटेड फॉर रायटिंग द ACR ऑर द रिपोर्ट ऑफ द कन्सर्न ऑफिसर. हे सिस्टमद्वारे तयार केलेलं होतं. सो दॅट तुमचा परफॉर्मन्स पब्लिक जे म्हणतो पब्लिक पार्टिसिपेंट त्यांचं तुमच्याबद्दलचं मत काय आहे हे स्टारच्या माध्यमातून तुम्हाला जे स्टार रेटिंग भेटणार आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा ठरवलं आहे. एकमेव होता वन ऑफ द पॅरामीटर्स इन्क्लुडेड इन परफॉर्मन्स अप्रेझल ऑफ ऑफिसर. हे सिस्टममध्ये इन्क्लूड केलं. अकाउंटेबिलिटी आली, पारदर्शकता आली, रिस्पॉन्सिबिलिटी आली, पार्टिसिपेशन ऑफ पब्लिक आलं, संवेदनशीलता आली. सर्वात महत्त्वाचा मला फीडबॅक काय आला असेल तर तुमचे अधिकारी जर व्यवस्थित बोलायला लागले हा सर्वात मोठा फीडबॅक होता. मला साहेब म्हणतात, काय करू म्हणतात, अदरवाईज आम्ही गेलो तुम्हाला काही काम नाही का, मला तेवढंच काम आहे का, अशी उत्तर भेटायचे. आता सबमिशिव्ह येतात. मग हे जसं मी 1 महिना सक्सेस बघितलं आणि आय हॅड इन माइंड हे फक्त ग्रीव्हन्सेस पुढे चालू करायचं नाही. देन आय एक्सटेंडेड सर्व्हिसेस. यू विल नॉट बिलीव्ह विदिन 3 months NMMC कदाचित भारतातली पहिली असेल मला माहीत नाही पण कदाचित असेल. ऑनलाईन 60 सर्व्हिसेस आपण चालू केल्या. 60 सर्व्हिसेस, वेदर बर्थ सर्टिफिकेट, डेथ सर्टिफिकेट, लायसन्स, यू नेम इट अँड यू हॅव इट. ऑनलाईन, अप्लाय ऑनलाईन, पे ऑनलाईन, गेट ऑनलाईन. ऑल दिस 60 सर्व्हिसेस वी स्टार्टेड विदिन 3 months. वापर काय केला? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. मला एक जणांनी विचारलं तुम्ही इंजिनियर आहात का? मला असं का म्हणता? एवढा चांगला ॲप कसं काय डिझाईन करू शकतात? मला डिझाईन करण्याचं काम इंजिनियरचं नसतं. त्यासाठी कुणीही कोड रायटर जो आहे त्याला सांगितलं त्याप्रमाणे कोड लिहिल. तो काय पाहिजे हे तुम्ही ठरवायचे. दॅट इज वेअर द लिडरशिप काउंट्स. दॅट्स वेअर द विजन काउंट्स. दॅट्स वेअर युअर कॉन्ट्रीब्युशन ॲज अ लीडर, टीम लीडर, इन वॉट एव्हर कॅपॅसिटी इज देअर. हे तुमचं कॉन्ट्रीब्युशन. त्यासाठी इंजिनियरची गरज नाही. हे चालू केलं. आता हे चालू झाल्यानंतर नागरिक तर खुश झाले. नागरिक खुश झाल्यानंतर मला वाटतं की कारण 60 सर्व्हिसेस तुम्हाला ऑनलाईन भेटत असतील, ग्रीव्हन्सेस तुमचे ऐकले जात असतील, तुम्हाला 3 ते 4 किंवा 1 तासभर कमिशनर भेटत असतील, वॉक विथ कमिशनर होत असेल, म्हणजे प्रशासन आपल्या दारी, शासन आपल्या दारी हे ॲक्च्युअल तिथं होत होतं. जर असं असेल तर त्याच्याबद्दल चांगलीच भावना किंवा गुड गव्हर्नन्स असं म्हणू शकतो बाय अँड लार्ज की सगळ्याच गोष्टी याच्यात नाही, याच्यापेक्षा खूप मोठ्या गोष्टी आहेत, कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम असतात, ते सुद्धा टॅकल करण्यासाठी असतात. आय वॉज हॅपी. सडनली मला एक दिवशी राज्याच्या हायेस्ट ऑफिसमधून फोन येतो. काय झालं म्हणे, हे वॉक विथ कमिशनर काय चालू केलं आहे? सांगितलं असं असं आहे. नाही, माझ्याकडे काही पदाधिकारी आले होते. काय झालं? ते म्हणतात ते वॉक विथ कमिशनर बंद करा. म्हणलं का? ते म्हणतात की कमिशनर हे लोकांचे घराणे ऐकतात, आमचे ऐकत नाहीत. लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, आमचे करत नाही. म्हणलं सर, नागरिक शहरातलेच आहेत, म्हणजे त्यांच्याच कुठल्या तरी वॉर्डमधले आहेत, त्यांचे ग्रीव्हन्सेस सॉल्व्ह करण्यासाठी मला जी काय मेथड बेस्ट वाटली मी ती करतोय. गुड, कीप इट अप. यू विल सरप्राइज टू नोट की ॲपच्या बाबतीत कंप्लेंट केली गेली की हा ॲप बंद करा, वॉक विथ कमिशनर बंद करा, आम्हाला वेळ द्या, आम्ही सांगतो त्याप्रमाणे करा. Now, where is the participative governance? Are the stakeholders? Yes. त्यांचे कारण ऐकलं जात होते? Yes. परंतु त्याच्या अगोदरची सिस्टम काय होती की एखादा लाईट स्ट्रीटमध्ये लाईट नाही आहे तर मी जाणार, त्यांच्याकडे जाणार, त्यांना विचारणार, ते वॉर्ड ऑफिसरला कुणाला तरी सांगणार, त्याच्यातून होत नसेल 2-3 वेळेस सांगणार, ते माझ्याकडे येणार आणि हे सगळं सांगितल्यानंतर मी ते सॉल्व्ह करणार. ही सिस्टम होती. याच्याऐवजी काय केलं? डिरेक्ट कॉन्टॅक्ट, गुड गव्हर्नन्स, पार्टिसिपेटिव्ह गव्हर्नन्स. मग आमच्याकडे कोणी येतच नाही, आम्हाला कोणी विचारतच नाही. म्हणजे पार्टिसिपेटिव्ह गव्हर्नन्स होण्यासाठी ही जर कंप्लेंट असेल तर कुठंतरी आपण चुकतो आहोत हे मला वाटतं. टेक्नॉलॉजीचा वापर केला, गुड गव्हर्नन्सच्या
मेथॉडॉलॉजी वापर केला, अकाउंटेबिलिटी बिल्ट इन आणली, ट्रान्सपरन्सी आणली, संवेदनशीलतेप्रमाणे काम केलं. याचं एक क्लासिकल एक्झाम्पल सांगतो. बिल्डिंग परमिशन आपल्यापैकी काही ह्या क्षेत्रामध्ये असेल, कोणी बिल्डिंग परमिशन घेण्याचा प्रयत्न करा, ती सुद्धा मी ऑनलाईन केली होती. बिल्डिंग परमिशन इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क, कारण त्याच्यामध्ये अल्गोरिदम थोडं डिफिकल्ट असतं. मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस बिल्डिंग परमिशन करण्यासाठी 40 डॉक्युमेंट लागायचे, 40 डॉक्युमेंट्स. फर्स्ट थिंग व्हॉट आय डिड आफ्टर स्टडीज, आय रिड्यूस इट टू 7, 40 to 7. Everybody was happy, fair enough. Then I made it online. Every application, to start with application online करा, बाकी डॉक्युमेंट नंतर द्या. आणि विदिन सम टाइम एव्हरीथिंग हॅज टू बी सबमिटेड ऑनलाईन. ऑनलाईन जेव्हा सबमिट केलं जाईल तिथं एक पर्टिक्युलर गेटवे असेल, त्या गेटवेला पर्टिक्युलर ऑफिसर असाइन केलेला असेल. ही विल चेक प्रायमरीली या 7 डॉक्युमेंट व्यवस्थित आहेत का इन ऑर्डर. इफ इट इज फॉरवर्ड इट टू द कन्सर्न ऑथॉरिटी, कॉम्पिटंट टाउन प्लॅनर असेल, कमिशनरचे कोणी असेल त्यांच्याकडे पाठवेल. याच्यावरती येस ऑर नो होईल विथ रिझन्स, इट विल बी अप्रूव्ड ऑर डिसअप्रूव्ड. नवी मुंबई वन ऑफ द बेस्ट सिटीज, गव्हर्न सिटी, चांगली सिटी आहे, चांगलं गव्हर्नन्स होतं आहे, प्लॅन सिटी आहे, सिडकोचं खूप मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रीब्युशन आहे. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तिथलं गव्हर्नन्स पण चांगलं झालेलं आहे. यू विल बी सरप्राईज टू नोट दॅट माझ्या 10 महिन्याच्या काळामध्ये ऑनलाईनमधल्या 99% ॲप्लिकेशन रिजेक्ट झाल्या. 99 बिल्डिंग परमिशनच्या. तुम्ही म्हणा याच्यात चांगलं काय, अत्यंत वाईट आहे. का झाल्या? 99% पैकी 80% ॲप्लिकेशन फक्त आणि फक्त एका कारणासाठी रिजेक्ट झाल्या, आणि ते कारण म्हणजे ओनरशिप ऑफ लँड, टायटल त्याच्यामध्ये नव्हतं, टायटल डॉक्युमेंट. का? कारण माझ्या अगोदर किंवा बेसिकली ज्यावेळेस परमिशन दिली जायची ऑफलाईन त्यावेळेस सेल डीड, आय रिपीट, सेल डीड, रजिस्टर्ड डीड जे असतं, दॅट वॉज रिगार्डेड अँड ॲक्सेप्टेड ॲज अ डॉक्युमेंट ऑफ ओनरशिप, विच इज ॲब्सोल्युटली रॉंग. सेल डीड हे तुमचं ओनरशिपचं डॉक्युमेंट नाही, इट इज जस्ट अ रजिस्ट्री that this property has been transferred from one person to other for certain consideration. I said no, ownership title is the must. आणि म्हणून काय होतं की बऱ्याच वेळेस अशा प्रकारचे ट्रान्सफर झाल्यामुळे एकच व्यक्ती अनेक लोकांबरोबर सेल डीड करतो. ती जमीन, एकच जमीन 10 जणांना विकली जाते, नंतर मग त्याच कंप्लेन येतात की आम्हाला फसवलं गेलं. सिंपल ओनरशिप बघा, सिस्टममध्ये टाकून दिलं, नो डिस्क्रिप्शन. 99% डॉक्युमेंट किंवा ॲप्लिकेशन रिजेक्ट झाले. मग असं झाल्यामुळे आर्किटेक्ट आणि बिल्डरची माझ्याकडे हे चुकीचं आहे मग त्यांची मिटिंग बोलवली. आणि मी म्हटलं आम्हाला ऑफिसला यायला बंदी केली. म्हणजे तुम्हाला कशाला ऑफिसला यायचं सांगा होतं. त्यांनी मला ऑफिशियल कंप्लेंट केली की आम्हाला ऑफिसमध्ये सांगा तुम्ही यायचं नाही. म्हटलं हो, मीच सांगितलेलं आहे तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये यायचं नाही, ऑनलाईनमध्ये अप्लाय करायचं आहे, इनलाईन येण्याची गरज नाही. वाय डू यू वॉन्ट टू कम टू माय ऑफिस ऑर माय सबऑर्डिनेट ऑफिस फॉर सबमिटिंग अन ॲप्लिकेशन. ते म्हणे डॉक्युमेंट द्याल, ऑनलाईन सबमिट करा. तुम्हाला ट्रेनिंगची गरज असेल तर मी ट्रेनिंग देतो, काही अडचण नाही. सिस्टम अशी होती, कारण आताही कोणाला बिल्डिंग परमिशन करायचे एक आर्किटेक्ट घेतात किंवा लिगल असिस्टंट घेतात, त्याच्याकडे XYZ डॉक्युमेंट दिले जातात. ते भरल्यानंतर त्याच्यावरती तो फॉर्म भरतो, ॲप्लिकेशन देतो, डॉक्युमेंट सबमिट करतो. 1-1.5 महिने वाट बघता, नाही आल्यानंतर तो सांगतो ते साहेब तिथं होतच नाही, तिथं भेटल्याशिवाय काही होत नाही. मी या कारणामध्ये गेलो काय, तर बेसिकली 99% किंवा 80% टायटल डॉक्युमेंट नसतं, ते आपण आर्किटेक्टला कळवतो, आर्किटेक्ट ओनरला कळवत नाही. आणि तिथं सांगितलं जातं की सँक्शन होत नाही भेटल्याशिवाय. ट्रान्सपरन्सी. आता हे लक्षात ऑनलाईन सुद्धा आल्यानंतर त्यांनी जो कॉन्टॅक्ट नंबर दिला असतो मेल असतो आर्किटेक्टचा असतो, पण ओनरचा नसतो. म्हणून मी मॉडिफाईड की ज्याचं उत्तर देताना आर्किटेक्ट, लिगल आणि ओनर ह्या दोघांनाही गेलं पाहिजे. हे स्टार्टेड क्रिएटिंग इश्यूज. हे का जात नाही, ते का आलं नाही, ते का नाही आलं. आणि ज्या योग्य होत्या विदिन 7 days मग बिल्डिंग परमिशन भेटल्या. म्हणजे आजही मला 8 दिवसापूर्वी एक व्यक्ती भेटला, एक बिल्डर. त्यांनी सांगितलं सर मी आपल्या काळात बिल्डिंग परमिशन घेतली. म्हटलं चांगली गोष्ट, काय अडचण नाही. म्हणे आम्हाला फायदा असा झाला. मला काय, माझ्याकडे कोणीतरी आलं तर हे लिगल आहे का विचारलं की मी दाखवतो ही तुकाराम मुंडेची स्वाक्षरी आहे, त्याच्यामुळे हे लिगल 100% आहे, याला काही होऊ शकत नाही. दॅट इज अ ट्रस्ट. पण मग हे करताना आर्किटेक्ट एक गोष्ट इकडे सांगतात, दुसरी तिकडे सांगतात, आणि त्याच्यामुळे पर्यायानं ज्याला ओपेकनेस असतो तर ओपेकनेस लीड्स टू करप्शन. म्हणून असं जर केलं तर गुड गव्हर्नन्स येऊ शकतं. आणि गुड गव्हर्नन्सचं वन ऑफ द फीचर्स इज करप्शन लेस किंवा ट्रान्सपरंट गव्हर्नन्स. माझ्या दृष्टिकोनातून चांगलं गव्हर्नन्स एथिकल असलं पाहिजे, त्याला न्याय पाहिजे, इक्विटेबल पाहिजे, आणि ते आणणं शक्य आहे का. याच्या अनेक भरपूर एक्झाम्पल मी देऊ शकतो, अगदी प्रत्येक ठिकाणचे देऊ शकतो, परंतु आपल्याकडे तेवढा वेळ नाही. म्हणून मी एक गोष्ट सांगतो, करप्शन म्हणजे काय. तर करप्शनची माझी एक फॉर्म्युला मी तयार केलेला आहे. करप्शन इज इक्वल टू
ओपेकनेस किंवा मोनोपॉली, झाला मोनोपॉली एकाकडेच असतं, प्लस डिस्क्रिशन, मला अधिकार आहे, मला द्यायचं नाही द्यायचं, मला कोणते मी इकडे करू शकतो, मायनस ट्रान्सपरन्सी. करप्शन शिवाय जर सोसायटी निर्माण करायची असेल गुड गव्हर्नन्सच्या माध्यमातून, मोनोपॉली कमी करा. म्हणून अधिकाऱ्यांना ज्यावेळेस मी ॲपच्या माध्यमातून नोटीस जात होती तर मी खालच्या अधिकाऱ्याला डिस्क्रिप्शन नाही दिलं की तुम्ही द्यायची का नाही, सिस्टमद्वारे ऑटोमॅटिकली जाईल. ते डिस्क्रिप्शन फक्त जे डिसिजन मेकर असेल, रिस्पॉन्सिबल त्यालाच असेल, तो म्हणजे कमिशनर होता. मोनोपॉली एक जणाकडे द्यायचं, तुम्ही एकच मल्टिपल अथॉरिटी आहेत, फेसलेस आहे, ही दुसरी गोष्ट केली. आणि ट्रान्सपरन्सी आणली ॲपच्या माध्यमातून, भेटण्याच्या माध्यमातून ॲक्सेस ठेवला. ह्या 3 गोष्टी आपण करू शकलो तर आपल्याला करप्शनवरती कंट्रोल आणता येईल, पर्यायानं गव्हर्नन्स इम्प्रूव्ह होईल. आणि गव्हर्नन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्या सर्व नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे, कन्सल्टेशन नव्हे. आज आपण 5 वर्षातून 1 वेळेस मतदान करतो आणि संपला असं म्हणतो, तसं चालणार नाही. आपल्याला व्हिजिलंट राहावं लागेल. प्रत्येक ॲक्शन जी असेल, निर्णय असेल, त्याचा अभ्यास करावा लागेल, त्याचे परिणाम काय होते आणि ते शासनापर्यंत पोहोचून अयोग्य असेल त्यांना दाखवावं लागेल आणि मॉडिफाय करून घ्यावं लागेल. तरच त्याला आपण गुड गव्हर्नन्सकडे जाऊ शकतो असं म्हणतो. आता अनेक विद्यार्थी आहेत MPSCच्या माध्यमातून, मला माहिती आहे की बऱ्याच जणांनी अशा अपेक्षा केल्या असेल की मी मार्गदर्शन स्पर्धा परीक्षेवरती करेल. मी आतापर्यंत स्पर्धा परीक्षेवर मी मार्गदर्शन करत नाही, ते कधीच मी सोडून दिलेलं आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी MPSCला परीक्षा कशा चांगल्या व्हाव्यात, वेळ होण्यासाठी आंदोलनं केली. अत्यंत चांगली गोष्ट आहे. कारण एखादी गोष्ट म्हणजे इश्यू तुम्ही हँडल करताय, त्याच्यावर व्हिजिलंट आहात. एक डेट डिक्लेअर करावी, त्या डेटला पाळावं, ते पदं यावेत, ॲडव्हर्टाईज यावी, परीक्षा व्हावी, चांगली गोष्ट आहे. हा तुमचा ऑब्जेक्टिव्ह आहे का? तात्पुरता. ऑब्जेक्टिव्ह काय पाहिजे? ह्या परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला चांगले अधिकारी, एथिकल, ट्रान्सपरंट, गुड गव्हर्नन्सवाले अधिकारी तयार करायचे आणि त्याच्या माध्यमातून समाज तयार करायचा आहे. हे तयार होते का याच्यावर कोणी विचार करताय का? फॉर एक्झाम्पल, मी ॲनिमल हजबंड्री सेक्रेटरी होतो. त्यावेळेस जॉईन झाल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी एक विद्यार्थी माझ्याकडे आली, एक मुलगी. त्यांनी सांगितलं की मी 12 नंबरला आहे, 10 सीट्स होत्या, 2020ची काहीतरी परीक्षा होती, ट्रायबल स्पेशल ड्राईव्ह होता, ॲनिमल हजबंड्री लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसरचे. वरचे 2 कॅन्डिडेट जे आहेत सिलेक्ट झालेले ते इनएलिजिबल आहे, एका विरुद्ध FIR आहे आणि दुसरा ग्रॅज्युएटच नाही आहे. हा अप्लाय, परंतु मला अजून त्याचा रिस्पॉन्स आला नाही आणि वेटिंग लिस्ट ही 1 वर्षाची असते, 1 महिना बाकी आहे. जर माझं झालं नाही तर माझं नुकसान होईल. म्हटलं ॲप्लिकेशन केलेलं आहे, का नाही झालं मी चेक करतो. मी बघितलं, खरोखरच ती परिस्थिती होती. आय इंटरव्हीन, MPSCला कळवलं की हे 2 आहेत, याच्यामध्ये ही अशी परिस्थिती आहे आणि वेटिंग लिस्ट होती आहे, प्लीज काउंट हर इन, शी इज सिलेक्टेड अँड शी इज जॉईंड. ते जर केलं नसतं त्याच्यावरती अन्याय झाला असता. दुसरा इश्यू आला 2022ची काहीतरी माझ्या माहितीनुसार LDO आणि असिस्टंट कमिशनरची MPSC झाली होती. मी ज्यावेळी सेक्रेटरी झालो त्याच्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर त्याचा निकाल लागला. आता सर्वसाधारण नाम असं आहे की निकाल लागल्यानंतर विदिन 3 मंथ्स, आय रिपीट, विदिन 3 मंथ्स सर्वसाधारणपणे अपॉइंटमेंट दिल्या पाहिजेत, जॉईनिंग करून घेतलं पाहिजे. त्याच्या अगोदर काय लागतं? तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट, मेडिकल एक्झामिनेशन, तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आय डिड इट ऑन वॉर फुटिंग. 3 महिन्यात झालं. डिले का झाला? तर मोस्टली काही कॅन्डिडेटनी त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला वेळ लावला म्हणून त्याच्यामध्ये थोडा वेळ झाला. परंतु आजच्या डेटला ते सर्व अधिकारी जॉईन आहेत, त्यांचं ट्रेनिंग अर्ध झालेलं आहे आणि फक्त मी तेवढ्यापुरता विचार नाही केला. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अजून सांगितलं की आमची अजून पदस्थापना झालेली नाही आहे. मी 2022ची गोष्ट करतो, ज्यांच्या ऑलरेडी ते सर्व्हिसमध्ये आहेत, जॉईंट आहे, ट्रेनिंग झालेलं आहे. ट्रेनिंग बघितलं, आलं पहिल्या दिवशीपासून डायरेक्टली त्या ज्या ठिकाणी क्लिनिक आहे त्या ठिकाणी जायचं आणि प्रॅक्टिस चालू करायची असं होतं. मी ते बंद केलं. जवळजवळ 1 वर्षाचा ट्रेनिंग प्रोग्राम ग्रामपंचायतपासून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत ते राज्याच्या कमिशनर ऑफिस मंत्रालयापर्यंत अटॅचमेंट तयार केल्या. त्याचा 22 ते 26 आठवड्याचा कार्यक्रम तयार केला. त्यांना ते एक्सपोजर दिलं की एका IAS ऑफिसरला ट्रेनिंग होता नव्हतं, तेच एक्सपोजर त्या LDOला असिस्टंट कमिशनर दिलं. त्यांना ती ट्रेनिंग दिली आणि आज ते ट्रेनिंग घेऊन काम करत आहेत. उद्देश काय? वेळेवर भेटणं, पोस्टिंग भेटणं, हे तुमचा जसा हक्क आहे तसा समाजाचा तुमच्याकडून योग्य प्रकारची सेवा होणं अपेक्षित आहे. कारण त्यांच्या टॅक्समधूनच तुम्हाला आणि मला पगार भेटतो आहे. आता ही एका बाजूला झाली. दुसऱ्या बाजूला इन बिटवीन माझ्याकडे पाठीमागे 1.5 वर्षापूर्वी 1.5-2 वर्षापूर्वी परीक्षेचं स्वरूप, MPSCच्या परीक्षेचं स्वरूप कसं असावं याच्यावर चर्चा करण्यासाठी आलं. आणि त्यावेळेस असं ठरलं की आपण मेन्सची परीक्षा, माझं ते मत आहे, अजूनही आहे, मेन्सची परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह असावी, ऑब्जेक्टिव्ह नसावी. चेअरमनने ते उचलून धरलं. त्याच्यावरती UPSCचा सिलेबस बऱ्याच जणांनी वाटला असेल, 100% UPSCचा सिलेबस जसा तसा उचलला. त्याचं कारण मी एक आहे. मला विचारलं होतं, मी सांगितलं त्याप्रमाणे करा.
मात्र आपल्यापैकीच काही जणांनी त्याला विरोध करून आज नाही पुढच्या वर्षी नाही त्याच्या पुढच्या वर्षी करा असं म्हटलं. याचं कारण काही मला कळू शकेल? मला फक्त ऑब्जेक्टिव्ह प्रश्न देऊन मी जर चांगला ॲडमिनिस्ट्रेटर झाला असता तर घोकणपट्टीवाले सगळे चांगले लीडर झाले असते. सर्वांना एकच सिलेबस आहे, सर्वांना एकच क्वेश्चन राहणार आहे. क्वालिफाईंग वेगळे होते, सिलेक्शनसाठी वेगळं होतं. आणि मला आठवतं आहे ज्यावेळेस ऑब्जेक्टिव्ह परीक्षा इंट्रोड्यूस केली होती त्यावेळेस सुद्धा मी तत्कालीन चेअरमनला फोन करून विचारलं होतं असं काय केलं. त्यांनी मला उत्तर दिलं होतं आणि खरोखर ते होतं की मेन्सचे पेपर चेक करण्यासाठी तुमचे चेकर्स भेटत नव्हते म्हणून हा प्रॉब्लेम होता. बट दॅट कॅनॉट बी ॲट द कॉस्ट ऑफ गव्हर्नन्स. ऑब्जेक्टिव्ह परीक्षा घेण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला आणि तो हाणून पाडला. आता 24-25 करा, 25-26 करा. व्हॉट आर यू गोइंग टू अचीव? तुम्हाला नोकरी भेटणं, तुम्हाला पगार भेटणं हा त्याच्यातला भाग आहे. उद्देश तुमचा सर्व्हिस करणं, गुड सर्व्हिस देणं हे समाजासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून शासन त्याच्या माध्यमातून करतं पब्लिक सर्व्हिस करण्याचं. आज अशी परिस्थिती की ज्यावेळेस एखादी पॉलिसी बनवायची असते किंवा पॉलिसी इम्प्लिमेंटेशन असतं, जी आज जर तुम्हाला आता कळलाच नाही लोकांना तुम्ही समजून कसं सांगणार? इम्प्लिमेंटेशन कसं करणार? त्यांच्याकडून जो फीडबॅक येतो शासनापर्यंत कसा कळवणार? तुम्हाला पत्र कसं लिहायचं हे जर माहीत नसेल, सारांश कशा लिहायचा हे जर माहीत नसेल तर कसं करणार? हे रिफॉर्म्स आहेत. बरं, त्याचा दुसरा एक उद्देश होता आमचा, सर्वांनी ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस असाही उद्देश होता की जर आपण UPSCचा सिलेबस ठेवला तर UPSCला अभ्यास करण्यासाठी सुद्धा हा फायदा होईल, UPSC मध्ये सक्सेस रेट वाढ, हा दुसरा त्याच्यातला उद्देश होता. कारण परीक्षेमधून तुमचं फक्त नॉलेज चेक नाही करायचं, कारण नॉलेज चेक करण्यासाठी स्क्रीनिंग टेस्ट प्रिलिम्स आहे, दॅट इज मोर दॅन सफिशियंट की मिनिमम नॉलेज तुमच्याकडे आहे, यू आर एलिजिबल. व्हॉट इज चेक्ड इन मेन्स अँड इंटरव्ह्यू इज अबिलिटी, युअर अबिलिटी टू गव्हर्न, अबिलिटी टू लीड, लिडरशिप क्वालिटीज. म्हणून रिटर्न कम्युनिकेशन तुमचं कसं आहे, ग्रास्पिंग कॅपॅसिटी कशी आहे हे चेक केलं जातं आणि इंटरव्ह्यूमध्ये तुमच्या ऑरल कम्युनिकेशन कसं आहे हे चेक केलं जातं. याला सुद्धा विरोध झाला. आता याच्यामध्ये स्वयंपूर्तीने आलेले किती, विरोध करणारे किती, हा तुम्ही विचार करण्याची गरज आहे. कारण ज्यावेळेस आपण गुड गव्हर्नन्स म्हटलो त्यावेळेस स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा गुड गव्हर्नन्स असणं आवश्यक आहे, ट्रान्सपरन्सी असणं आवश्यक आहे, टाइम बाउंड होणं आवश्यक आहे. परंतु सर्वात महत्त्वाचा जो आउटपुट आहे ते क्वालिटी ऑफिसर जर आले आणि गुड गव्हर्नन्स झालं तर त्याला उपयोग आहे, आता उपयोग नाही. हे सगळं करत असताना मला अनेक वेळेस विचारलं जातं की तुम्ही सिस्टमच्या विरोधात का जाता, सिस्टम बरोबर सामावून का घेत नाही? मी सिस्टमच्या विरोधात नाही, रादर मी सिस्टमला ज्या पद्धतीनं काम करणं अपेक्षित आहे, वर्क करणं अपेक्षित आहे त्या पद्धतीने करण्याचा मी प्रयत्न करत असतो. मला उपमा दिला जाता बऱ्याच वेळेस की तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध पोहून काय होणार, पाण्यात पडून मगरीशी वैर कशाला घेणार वगैरे वगैरे वगैरे. मी वैर कुणाशीही घेत नाही. जो प्रवाह त्याची ओरिजिनल दिशा आणि जो आउटकम डिसाइडेड आहे त्या दिशेला नेणं हे जर माझं काम असेल तर ते मी करतो. मग कुणाला ते आवडो किंवा न आवडो, ही जर करण्याची ताकद असेल, स्टँड घेण्याची ताकद असेल, मॉरल करेज असेल, एथिकल गव्हर्नन्स असेल तर त्याला गुड गव्हर्नन्स म्हणतात. गव्हर्नमेंटमध्ये शासन म्हणजे फक्त कायदा आणि नियम इम्प्लिमेंट केलं म्हणजे गुड गव्हर्नन्स होत नाही. गुड गव्हर्नन्स हा माणसाच्या प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक बिंदूला अफेक्ट करणारा एक जिवंत उदाहरण आहे. चांगले किंवा वाईट परिणाम होतात म्हणून त्याच्यामध्ये लाईव्हलीनेस असला पाहिजे, एथिकल आणि मॉरल गव्हर्नन्स पाहिजे, ट्रान्सपरंट पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह पाहिजे, डिस्क्रिमिनेशन होता कामा नये आणि जस्ट पाहिजे. न्याय जर आपण करू शकत नसेल त्याला गव्हर्नन्स किंवा गुड गव्हर्नन्स म्हणता येत नाही. आणि ते करण्यासाठी जोपर्यंत सगळं समाज एकत्र येत नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही. आता प्रश्न असा आहे की आम्ही एकत्र कसे येणार? कोणत्याही आपण ज्या गावात राहतात, सिटीमध्ये राहतात, या ठिकाणी बरेच NGO काम करतात, सिटीजन काम करतात, इंडिव्हिज्युअली करतात. आपण म्हणतो कनेक्टेड वर्ड आहे. खरोखर 4 NGO एकत्र बोलून एखादा, समजा फॉर एक्झाम्पल पुणे आहे, काही दिवसामध्ये 2-3 वर्षापासून आपण फ्लडिंग होतं ऐकतो. फ्लडिंग होतं याच्यावरती आपण विचार करतो फक्त इन्क्रोचमेंट एवढंच कारण आहे का? नाही, भरपूर आहेत. आपल्याकडे भरपूर टेकड्या होत्या, वॉटर शेड होता, त्या टेकड्याचं काय झालं? जे नदी झरे होते ते कुठे गेले? ते एक्झिस्टन्समध्ये आहेत का? मग असं असेल तर एन्व्हायरमेंट, वॉटर सेक्टरमध्ये काम करणारे सगळे NGO सिटीजन एकत्र येऊन एक तयार केलं आहे का आणि ते शासनास किंवा प्रशासनात दिलं आहे का की नाही आता हे असं केलं पाहिजे आणि वी नीड टू अबाइड बाय इट. गव्हर्नन्स इज अ कॉम्प्लेक्स प्रोसिजर, स्टेक होल्डर्स मल्टिपल आहेत, विरोधाभास सुद्धा आहे आणि म्हणून इक्विटेबल आणि जस्ट गव्हर्नन्स होणं महत्त्वाचं आहे. आणि हे करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपयोग जर महत्त्वाचा मार्ग जर असेल तर यू नीड टू कनेक्ट विथ इच अदर. अँड नॉट ओनली कनेक्ट
बट हॅव अ कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम. तुमचं व्हिजन काय आहे ते व्हिज्युअलाइज करून डॉक्युमेंट करून एक तयार करा की माझ्या जीवनाचं व्हिजन हे आहे, माझ्या शहराचं व्हिजन हे आहे, माझ्या राज्याचं हे आहे आणि त्याच्यामध्ये मी हे कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, तुम्ही हे करा. हे ज्यावेळेस तयार होईल आणि ते चालण्याचा आपण सर्वांनी ज्यावेळेस प्रयत्न करू त्यावेळेस गव्हर्नन्स, शासन हे गुड गव्हर्नन्समध्ये होईल आणि आपण एक एलिटिस्ट सोसायटी चांगल्या पद्धतीने तयार करू, ज्याच्यामधून चांगले दिवस, ज्याला आपण लोरेंजेटीच्या याच्यामध्ये गुड गव्हर्नन्स की चांगलं सुशासन येईल, नागरिकांचा विकास होईल, व्यक्ती स्वातंत्र्याचा होईल, आर्थिकदृष्ट्या स्थैर्य प्राप्त होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण खरोखरच सुखानं या जगामध्ये राहू, आपला आनंद होईल अशा दृष्टीने आपण प्रयत्न करू शकतो. त्यासाठी गरज आहे त्या कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्रामची, एकत्र येण्याची आणि त्याच्यामध्ये सहभाग घेण्याची. हे जर आपण करू शकलो तर खरोखरच आज आपण ज्या कार्यक्रमासाठी, ज्यांच्या व्याख्यानमालेसाठी एकत्र आलो त्यांचं जे व्हिजन होतं ते आपण साकारू शकू असं मला वाटतं. एवढं बोलतो. नमस्कार.